हा, तुम्ही जरा स्वागत स्वागत करा मॅडमचं. हो सर हो. नमस्कार सर. सर्वप्रथम नमस्कार. सरांना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. राजनकर मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार. आज आपल्याकडे पंचपक्षी ह्या विषयावरती आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सौ मनीषा कुबल मॅडम ह्या मार्गदर्शन करणार आहेत. पंचपक्षी आता त्या विषयावरती त्या बोलतीलच. पंचपक्षी म्हणजे पक्ष्यांवरून कोणत्या ग्रहाला कोणता पक्षी लाभला आहे, त्याचा काय फलादेश होऊ शकतो पत्रिकेप्रमाणे, याचं विस्तृत विश्लेषण मॅडम आता करतील. तर माझ्याकडून मॅडमना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी आपलं जे काही मार्गदर्शन आहे ते सुरू करावे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. मॅडम तुम्ही सुरू करा. हा. हो, करते करते. सर्वात प्रथम आपल्या शिंदे मॅडम ज्यांनी माझं स्वागत केलं, त्यांचे पण खूप आभार. आणि आता मी सरांच्या बद्दल आधी दोन शब्द बोलतीये. तर आपले देवारे सर म्हणजे मी नेहमीच म्हणते ऋषी तुल्य ज्योतिषाचार्य, अजून काय, डिवाइन सोल, आणि ह्या अभिषेक ॲस्ट्रॉलॉजीचे सर्वे सर्वा. तर सर, तुम्हाला पण म्हणजे मी आणि आम्ही सर्वजण कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. आणि इथे म्हणजे उपस्थित सर्वच अगदी काय म्हणायचं, मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतलेले आणि दिग्गज विद्यार्थी नाही मी म्हणणार, आज ऍस्ट्रॉलॉजर असं संबोधते त्यांना. म्हणजे आहे माझ्याकडे तर तशी ज्योतिषशास्त्राची काही डिग्री किंवा असं नाही, पण मी या क्षेत्रातच मला एक आवड होती म्हणून आले. पण तरी सुद्धा अगदी मी अभिमानाने सांगेल की मी ऋषी तुल्य श्री देवारे सरांची विद्यार्थिनी आहे. हीच माझी ओळख आहे या ज्योतिषशास्त्रात. आणि मग बाकीचं सरांनी तर आपल्याला ज्योतिषशास्त्रातले खूप विषय म्हणजे इतके विषय शिकवले. जेमिनी, सर्वतोभद्र, सूर्यसिद्धांत म्हणजे हे विषय बाहेर शिकवले पण जात नाही. केपलर्स थेरपी शिकवली, नववंश रहस्य शिकवलं, टॅरोट कार्ड, न्यूमरॉलॉजी मध्ये पण वेगवेगळे लोशो, ग्रेड टाइम न्यूमरॉलॉजी, त्याच्यानंतर ते पत्ते वापरून इन्स्ट्रुमेंटल न्यूमरॉलॉजी हे पण शिकवलं. आणि त्यातल्या त्यात अजून तर नाडीचे भृगुनंदी नाडी, अगस्ती नाडी आणि देव केरळम नाडी, म्हणजे तुम्ही एका अंशात त्याच्यात 5 नाड्या असतात, म्हणजे 12 कलेची एक नाडी. इतकं म्हणजे सूक्ष्म फलादेश देण्याचं पण म्हणजे सरांनी टूल आपल्या हातात दिलंय. तर सर, तुम्हाला नेहमीच मी म्हणते म्हणजे असं धन्यवाद मानणं हा खूप म्हणजे काय म्हणायचं, छोटा शब्द आहे, पण आता त्याच्यापेक्षा जास्त आम्ही काही हे करू शकत नाही. तर अजून मी म्हणजे सरांच्या संपर्कात केव्हा आले थोडस सांगते मी. जे औरंगाबादचे जे पावले सर आहेत, तर करोनाच्या काळात ते रोज रोज असं एक एक लेक्चर ठेवायचे. तर त्या लेक्चरमध्ये त्यांनी म्हणजे ते त्या ह्याच्यात कार्यशाळेत एकदा आपल्या देवारे सरांना बोलवलं होतं. सरांनी कलाटणी देणारा शनी ह्याच्यावर अतिशय उत्तम म्हणजे व्याख्यान दिलं होतं. तर मला खूप अगदी मनोमनी वाटायचं की जर या सरांच्या मी संपर्कात आले आणि यांच्याकडनं जर मला ज्योतिष शिकायला मिळालं तर मला खूप आनंद होईल. आणि मग माझी ती इच्छा लवकरच पूर्ण झाली. ज्या एक कांबळे मॅडम म्हणून आहेत, आपल्या ज्योतिषशास्त्रातल्याच आहेत, त्यांच्याकडे सरांनी नवमांश रहस्य ही कार्यशाळा घेतली होती. म्हणजे तिथून मग मी सरांच्या संपर्कात आले, ते आज ताग आहेत. आणि सर, तुमची परमिशन असेल तर मी अगदी 2 मिनिटात फक्त असं सांगते, कारण आपण आपल्या घरच्यांचे कधीच आभार मानत नाही. म्हणजे मला या ज्योतिषशास्त्रात म्हणजे ती इतकी आवड लागली की मी रात्री 2-3 वाजेपर्यंत सुद्धा मी जागी असते. पण त्याचा परिणाम म्हणजे घरातल्या कुठल्याही गोष्टीवर झाला तरी माझे मिस्टर डॉक्टर महादेव लक्ष्मण कुबल, माझा मुलगा सुयश आणि माझी मुलगी नम्रता यांनी मला इतकी साथ दिली, कधीही कुठल्याही गोष्टीची तक्रार केली नाही. म्हणजे मी काय घरात असं काय बघते नाही बघते असं कधीच नाही. उलट त्यांनीच मला सतत प्रोत्साहन देऊन आज इथपर्यंत आलं. आणि आज हे इथं व्याख्यान द्यायला मी तुमच्या पुढे आले आहे. तर त्यासाठी मी त्यांना पण खूप धन्यवाद देते. आणि सर, तुम्हाला परत धन्यवाद देते की तुम्ही मला ही गोल्डन अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी तर आहेच म्हणजे दिली. आणि आता जास्त वेळ न घालता म्हणजे आपल्याला भरपूर आज हे करायचंय ना, तर मी माझ्या क्लासला सुरुवात करते आणि सगळ्यांचं धन्यवाद. अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना पण धन्यवाद देते. फक्त मी एक विनंती करते की ते फ्लो तुटला ना मध्ये,
तर मग हे होतं, तर सगळ्यांनी आपापले माईक आणि व्हिडिओ म्हणजे कॅमेरा सगळं सांभाळा. सगळं झाल्यानंतर आपण बोलूया आणि एक एक जण आणि म्हणजे एकाचं बोलून झालं की त्यांनी आपला माईक बंद करून मग दुसऱ्यांना चान्स द्या. तर सर मी आता सुरुवात करते. थँक्यू सर. थँक्यू ऑल. धन्यवाद धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद. तर आता सुरुवातीला आज मी सांगते मी काय. आपण म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारे कुंडली वाचन करतो. तर आज मी पंचपक्षी म्हणजे हे काय म्हणायचं, ही पद्धती वापरून आपण एका ह्याचा कुंडलीचा अभ्यास करूया. तर सुरुवातीला मी तुम्हाला सगळ्यांना हे पंचपक्षी काय आहे हे थोडं सांगते. तर हे पंचपक्षी म्हणजे पाच आपले तत्वच आहे, म्हणजे पंचभूत किंवा पंचतत्वावर आधारित. म्हणजे मी तर त्यांना पक्षी नाही, डिव्हाइन बर्ड्स असं म्हणेन, कारण ते इतके इतके उपयोगात आहे आपल्याला. उठल्यापासून आपल्या सगळ्या कार्यात आपण म्हणजे हे करतो. आपण काय म्हणतो की म्हणजे वेळ आपण हातात आणू नाही शकत, वेळेने हातात आणू शकत, पण त्या वेळेचा ह्या पक्ष्यांचा उपयोग करून त्या वेळेला आपण आपलं कार्य म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर हे पाच पक्षी सर मी आता शेअरिंग करू का माझं? मी थोडं ते पक्ष्यांचं हे केलंय तर ते मी लावते हा सर. हम्म. तर सर गेले वाटतं. हे बघा हे, एक मिनिट काय झालं, दिसतंय का? हो दिसतंय हो, मॅडम. दिसतंय मॅडम, दिसतंय. दिसतंय मॅडम, हो छान दिसतंय दिसतंय. दिसतंय, दिसतंय. छान दिसतंय. दिसतंय. तर हे पाच पक्षी आहेत: गिधाड, घुबड, कावळा, कोंबडा आणि मोर. तर हे पक्षी म्हणजे आता अगोदर मी तुम्हाला सांगते की हा आपल्या प्रत्येकाला, आता इथे आपण सर्वजण आहोत आणि सगळ्यांनाच म्हणजे जे जे आपण काय म्हणायचं मनुष्यगण जे आहेत, तर सगळ्यांना आपापल्या जन्माप्रमाणे एक पक्षी हा मिळतोच. तर तो पक्षी कसा काढायचा? आता समजा एखाद्याचा म्हणजे ह्या पक्षी काढण्यासाठी आपल्याला तिथी पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष त्याची पण जरुरी आहे आणि नक्षत्र. पण हे आपल्या ज्याच्याकडे जन्मतारीख आहे त्याला हे सगळं मिळेलच. मी नंतर ज्याच्याकडे जन्मतारीख नाही त्याला कसं काढायचं ते पण सांगते. तर मग हा पक्षी हे करताना आता समजा एखाद्याचा जन्म शुक्ल पक्षातल्या पंचमीला झाला, तर शुक्ल पक्ष हा त्याचा झाला बरोबर, आणि अश्विनी नक्षत्र आहे, मग त्याला गिधाड हा पक्षी मिळेल. तर मी आता हे तुम्हाला एक चार्ट पण मी शेअर करते, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळेल की ते पक्षी कुठले कुठले आहेत. एक मिनिट, हा चार्ट पण दिसतोय का बघा. तो वर घ्यायला लागेल का? दिसतोय का? चार्ट दिसतोय ना? तर हे बघा. दिसतोय मॅडम. हा, हो इथे हो, आपले दिसतोय मॅडम. या दिसतंय. दिनेश घोडके साहेबांचं पण मी खूप आभार मानते. त्यांनी सर आपल्याला शिकवत असतानाच हा म्हणजे चार्ट प्रोव्हाइड केला, त्यामुळे आपल्याला खूप सोपं झालं. तर आपल्याला प्रत्येकाला आपला पक्ष तर माहिती असतो, म्हणजे तिथी आपली कोणाची शुक्ल पंचमी असेल, कोणाची कृष्ण. आता इथे ज्याचा जन्म हे अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी आणि मृगशीर्ष शुक्ल पक्षात झाला असेल त्यांना सगळ्यांनाच म्हणजे गिधाड हा पक्षी मिळेल. कृष्ण पक्षात झाला असेल तर त्यांना मोर हा पक्षी मिळेल. आणि मग नंतर आता उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती विशाखा, त्याच्या आधी हे राहिलं आर्द्रा पुनर्वसू पुष्य आश्लेषा मगा आणि पूर्वा फाल्गुनी, यांना शुक्ल पक्षात घुबड हा पक्षी आणि कृष्ण पक्षात कोंबडा हा पक्षी मिळेल. त्यानंतर उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती आणि विशाखा, त्यांना शुक्ल पक्षात कावळा आणि कृष्ण पक्षात हे हे असे हे जे आहेत ना हे नक्षत्र हे पाच, तर ह्यांना मात्र शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकच म्हणजे पक्षी दिलाय, कावळा. आणि मग नंतर अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा आणि श्रवण, इथे शुक्ल पक्षात कोंबडा पक्षी आहे आणि कृष्ण पक्षात घुबड आहे. मग त्याच्यानंतर धनिष्ठा शततारका पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा आणि रेवती, त्यांना शुक्ल पक्षात मोर आहे आणि कृष्ण पक्षात गिधाड आहे. आणि मग ह्या पक्ष्यांना तत्व पण दिलेलं आहे. गिधाडला पृथ्वी तत्व, घुबडला जलतत्व, कावळा अग्नितत्वाचा आहे आणि कोंबडा वायू आणि मोर आकाश. आणि आपल्याला म्हणजे जो पक्षी मिळालेला आहे ना, तर तो म्हणजे आता समजा एखाद्याचा शुक्ल पक्षात पंचमी मी म्हटलं, तर तो जो गिधाड आहे तर तो म्हणजे तो स्टेलर बर्ड किंवा जन्मपक्षी, पण तो कृष्ण आणि शुक्लमध्ये तो एकच राहणार. पण आपण ह्या पक्ष्यांना शत्रू आणि मित्र पण आहेत बरं का. तर हे शत्रू मित्र तर आपण कशासाठी वापरायचे? तर ते आपण म्हणजे एखादं आपल्याला म्हणजे कोणाशी पार्टनरशिप करायची आहे,
किंवा आपण ह्याच्यासाठी पण हे करू शकतो, मॅच मेकिंग साठी पण. आता समजा इथे गिधाड पक्षी आहे, तर त्याचे शत्रू कावळा आणि कोंबडा आहे, पण त्याचे मित्र मयूर म्हणजे मोर आणि घुबड आहे. म्हणजे समजा मॅच मेकिंग करायचं असेल तर गिधाड पक्षाला म्हणजे म्हणजे त्याचा पार्टनर घुबड किंवा मोर चालेल, पण कावळा किंवा मुर्गा चालणार नाही. आणि आता ज्यांच्याकडे म्हणजे हेच नाहीये, काही काहींकडे जन्मतारीख पण नसते ना, तर मग आता त्यांचा पक्षी आपण कसं काढायचं, तर ती पण सोय त्यांनी खूप छान दिलेली आहे. आता समजा एखादा राम असं नाव आहे एखाद्याचं आणि त्याच्याकडे काहीच नाहीये, पण आपल्याला त्याला म्हणजे पक्षी सांगायचा आहे त्याचा कोणता आहे. मग राम आपण तर रामची फोड कशी करणार, राम म्हणजे र प्लस आ, मग त्यांनी आला परत गिधाडच पक्षी दिलाय. म्हणजे अशा पद्धतीने पण आपण हे करू शकतो. आणि प्रश्न कुंडली मांडताना मात्र आपल्याला म्हणजे वाराची पण गरज आहे. म्हणजे ती व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर तो वार का बरं, कारण त्याला जो मिळालेला पक्षी आहे, समजा आता गिधाड मिळालाय त्याला आणि आजचा वार आपला शनिवार आहे, मग तो वार घेऊन तो गिधाड पक्षी टाकून आपल्याला मग तिथे रुलिंग पक्षी कुठला आहे तो मी हे पुढे सांगते. हे रुलिंग आणि म्हणजे हे काय आहे, तर आता हे पक्ष्यांचे नाव हे सगळं झालं. मग ह्या पंचपक्षी म्हणजे 5 पक्ष्यांना अवस्था किंवा ते एक पर्टिक्युलर ह्याच्यात त्या क्रिया करतात किंवा त्याला गतिविधी पण असं संबोधले आहे. तर ह्या 5 क्रिया कोणत्या आहेत, खाणे, फिरणे, शासन करणे, झोपणे आणि मृत. मृत याचा अर्थ तो पक्षी मरतो असं नाही, पण तो त्या काळात म्हणजे निष्क्रिय झाले. तर पण आपल्याला हे पक्षी 100% रिझल्ट म्हणजे चांगला रिझल्ट केव्हा देतील, जेव्हा ते शासन करत असतात म्हणजे रुलिंग करत असतात किंवा जेवत असतात, खात असतात जेवत. मग बाकीच्या ह्या स्टेजेस आहेत त्याने. आणि हे हे कसं आपल्या आपण जसं म्हणजे दशा आंतरदशा असं करतो ना, तर तसं रुलिंग पक्षी म्हणजे ती त्याची महादशा झाली आणि मग ह्या बाकीचे त्याच्यानंतर येतात ते अंतरदशा प्रत्यंतरदशा, अशा अशा अर्थाने पण आपण वापरू शकतो. आणि मग नंतर हे पक्षी दिवसभर आणि रात्री कसं काम करतात म्हणजे 24 तासात, तर त्यांनी 10 प्रहर दिले एकूण टोटल ह्याच्यासाठी म्हणजे 24 तासासाठी. तर 5 प्रहर आणि हे प्रहरला त्यांनी यम पण म्हटले. म्हणजे एक यम बरोबर 6 घटी म्हटले त्यांनी. म्हणजे एक यम बरोबर 6 घटी म्हणजे एक घटी बरोबर 24 मिनिट. म्हणजे मग 6 × 24 म्हणजे एकूण 144 मिनिट्स होतात. त्याचे आपण म्हणजे आवर्स मध्ये कन्वर्ट केलं तासात, तर 2 तास 24 मिनिट म्हणजे एका प्रहराचा काळ 2 तास 24 मिनिट असतो. असे 5 प्रहर म्हणून दिवसाचे 12 तास झाले, असेच रात्रीचे पण 12 तास. मग हे कसं सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत हे दिवसाचे झाले आणि रात्री 6 वाजल्यापासून मग दुसऱ्या दिवशीच्या 6 सकाळच्या पर्यंत हे रात्रीचे झाले. आणि मग आता हे मित्र ते सांगितलं, मित्र आणि शत्रू कशासाठी आपण वापरणार. आणि आता ह्या इथे प्रत्येक पक्षाला असे काही दिवस पण दिले, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह डेज केव्हा होणार, तर तो पक्षी रुलिंग अवस्थेत असेल आणि खात असेल तेव्हा तो पॉझिटिव्ह झाला. आणि ज्यावेळेस तो पक्षी म्हणजे झोपलेला असेल किंवा फिरत असेल किंवा म्हणजे मृत अवस्थेत असेल, ते त्या दिवशी येणारा तो पक्षी मग तिथे तो म्हणजे निगेटिव्ह आपण असं म्हणू शकतो. आणि मग ह्या शास्त्राचा उपयोग आपण कशा कशासाठी म्हणजे हे करू शकतो, तर मुहूर्त म्हणजे लग्नाचे मुंजेचे पूजा, आपण काही होम हवन करतो, वास्तुशांती करतो, तर ते मुहूर्त देण्यासाठी पण ह्याचा उपयोग होतो. प्रश्नकुंडलीसाठी तर खूपच छान. म्हणजे एखादा जातक आपल्याकडे आला, त्याला नोकरी लागेल का, जरी त्याची मूळ कुंडली आपल्याकडे आहे, पण ही ही प्रश्नकुंडली वापरून आपण मग त्यावेळेस बघू शकतो की कुठला पक्षी शासन करत आहे, कुठला झोपलेला आहे, कुठला जेवत आहे, कुठला म्हणजे असा मृत आहे. त्याप्रमाणे आपण त्याचं हो नाही उत्तर पण देऊ शकतो. आणि समजा त्याला थांबायला वेळच नाहीये, तरी सुद्धा आपण इथे ह्या पक्ष्यांचे एवढे ऍट्रिब्यूट्स आहेत म्हणजे कारकत्व, तर आपल्याला ती वेळ हातात म्हणजे समजा आता मी उदाहरण देते. जर एखाद्याचा म्हणजे हा पक्षी आला, मी सांगते एक मिनिट, गिधाड पक्षी आला आणि ती वेळ समजा नाही म्हणजे मृत अवस्थेत आहे, पण आपल्याला आता इंटरव्ह्यू वगैरे असलं तर काय आपण आपल्या म्हणजे असं हे काढून तर नाही जाऊ शकणार, आपल्याला त्यावेळेस हे करायचं तर. तर मग त्यांनी म्हणजे ह्या पक्ष्यांना
हे पण दिलेत ग्रह. तर कुठले ग्रह हे कार्य करतात, आता हे वल्चर म्हणजे गिधाड, तर त्याला बुध आणि चंद्र हे त्यांनी ग्रह दिलेले आहेत. राशी पण दिल्या आहेत, मेष सिंह वृश्चिक अशा राशी दिल्या आहेत. त्याच्यानंतर म्हणजे जेमस्टोन पण दिले, नीलम आहे आणि धातू म्हणजे सोनं आहे. त्याच्यानंतर त्याचे आजार पण सांगितलेत, मूळव्याध. आणि आपल्या म्हणजे पाच आपले बोट आहेत, तर अंगठा त्याला रिप्रेझेंट करतो व्हल्चरला म्हणजे गिधाडला. आणि शिव उपासना पण सांगितली. मग आता ज्यावेळेस आपल्याला इंटरव्ह्यूला जायचंय, पण आपला पक्षी तर काही रुलिंग ह्याच्यात नाहीये. बरं ठीक आहे, खातोय का, तर खाण्याच्या पण स्टेजमध्ये नाहीये. मग आपल्याला त्याचं हे तर घ्यायचं. मग त्यांनी त्याला दिशा पण दिली. मग ईस्ट दिशा, मग आपण जर आपल्याला शक्य झालं तर इंटरव्ह्यूला देताना आपण म्हणजे पूर्वेकडे तोंड करून बसायचं, किंवा इथलं आपण हे म्हणजे सोन्याचं काहीतरी घालून जायचं. किंवा शिव उपासना सगळ्यात बेस्ट उपासना सर आपले नेहमी सांगतात, तर उपासना करून जायचं म्हणजे आपल्याला ती वेळ अशी साधता येईल. मग आता मी हे थोडक्यात प्रत्येक म्हणजे ह्याचं सांगते पक्ष्यांचं. तर इथे हा गिधाड जो आहे ना, त्याला म्हणजे शुक्ल पक्ष आणि ह्याच्यात दोन्ही वेगवेगळे आहेत. तर शुक्ल पक्षात त्याला घुबड आणि मोर हे साथ देतात, म्हणजे त्याचे मित्र आहेत. पण कावळा आणि कोंबडा हे त्याचे शत्रू आहेत. मग नंतर आता शुक्ल हे कृष्ण पक्षात मित्र कोण आहेत, तर मोर आणि कावळा आहे. आणि शत्रू घुबड आणि म्हणजे कोंबडा आहे. आणि सक्सेस डे म्हणजे त्यांना त्या पक्षांचे रुलिंग अवस्था केव्हा असते. कोणी सोडलं आपण. सुरेखा मॅडमचं नेट गेलंय का? हो, आवाज येत नाहीये आवाज ना. बंद होगा मॅडम ना. माईक बंद आहे, हम्म. आपला माईक बंद आहे. हाँ हा, बंद झाला होता, सॉरी. तर मग हे गिधाड बद्दल मी थोडस सांगत आहे. तर दूरदर्शी आहेत, विश्लेषणात्मक आहेत आणि गंभीर म्हणजे स्वभावाने गंभीर आहेत. आणि मग त्यांना प्रोफेशन पण त्यांनी दिले, म्हणजे हे लिडरशिप करू शकतात, राजकारणात पण जाऊ शकतात, मॅनेजमेंट व्यवस्थित करू शकतात, एव्हिएशन खातं आहे त्यांच्याकडे, अध्यात्म आहे. आणि मोस्टली हे म्हणजे गिधाडवाले म्हणजे उंच भरारी आहे, तर तुम्ही गिधाडला हे करा, समोर आणा की तो काय करू शकतो. तर हे खूप हाय प्रोफाईल पोझिशनवर म्हणजे जॉब करू शकतात, किंवा एखाद्या कंपनीचे सीईओ असतात, डायरेक्टर असतात. हे त्यांचं म्हणजे हे काय झालं जॉब. आणि त्यांनी हे पण दिलंय विशेष म्हणजे की ह्या म्हणजे गिधाड पक्षी ज्यांचा आहे ना, त्यांना म्हणजे त्यांनी कुठल्या हर्ब्स किंवा आपण भाजी असं म्हणतो खायला पाहिजे, तर राजगिरा आणि पिवळी मोहरी ची भाजी म्हणजे ही पण त्यांच्यासाठी खूप अशी चांगली आहे. आणि मग पार्ट्स ऑफ द बॉडी म्हणजे ते कुठल्या शरीराच्या ह्याच्यावर म्हणजे त्यांचा अंमल आहे, तर चेहऱ्यावर आहे गिधाडाचा. त्याच्यानंतर ते राहतात कुठे, तर जास्त करून त्यांना माउंटन किंवा असं पर्वती एरिया जो असतो ना, तिथे आवडतं त्यांना राहायला. आणि हे पण आहे टेन्स म्हणजे ते चिंता तणाव कुठलं, तर भविष्याची चिंता मात्र ते नेहमी करतात. म्हणजे ती चिंता नसली तरी पण ते त्यांना ती म्हणजे कायम ते चिंताच करत असतात. पण इथे आपण ह्याचा उपयोग ना प्रश्नकुंडलीत मी नंतर तिकडे येते तेव्हा सांगते, तर त्याचा जास्त करू शकतो. म्हणजे जर जातक आपल्याकडे आला हा, आणि आपल्याला दिसले की त्याचा म्हणजे हा पक्षी गिधाड पक्षी रुलिंग अवस्थेत आहे, तर त्यांनी न सांगता सुद्धा आपल्याला कळतं की हा काहीतरी भविष्याच्या बद्दल विचारायला आला. म्हणजे काही पण मुलांची चिंता म्हणजे तो चिंतेत आहे हे तर आपल्याला असं नक्कीच कळतं. आणि मग नंतर कलर्स पण दिले त्यांना, ह्याचा उपयोग आपण जास्त करून आपल्याला रेमेडीज डिझाईन करण्यासाठी वापरू. तर हे कलरमध्ये कृष्ण पक्षात गिधाडाला हे हा काळा कलर दिलाय, आणि शुक्ल पक्षात पांढरा कलर दिलेला आहे.
आणि मग दिशा तर मी आधीच सांगितलं, दोन्ही पक्षात ह्या गिधाडासाठी पूर्व दिशाच दिली आहे. आणि जेंडर पण दिलंय, म्हणजे हे पुरुष हे दिलंय त्याला, हे असं. तर ह्याचा पण उपयोग म्हणजे ऍक्च्युअली असं करणं बरोबर नाही, पण आपल्याला एखादी स्त्री समजा प्रेग्नंट आहे, तर आपल्याला बघायचंय, मग त्यावेळेस समजा गिधाड आलं, तर मग आपण म्हणजे आपण असं सांगू शकतो की म्हणजे पुत्र संतती होईल. म्हणजे ते आजकाल ते योग्य नाहीये, पण असं. मग आता नंतर आपण, एक मिनिट, माझाच आवाज येतोय का? कोणाचा आवाज येतोय? माझाच एको होतोय का? नाही नाही, हा. नाही नाही, सुनीता देशपांडे म्हणून देशपांडे, कोणी हो, आहे. झालं 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 झालं. एक मिनिट, माझ्या माईकडं गडबड होती बरं का, मला सांगा जर ऐकून नाही आलं, कारण मला शेअरिंग, मी हे शेअरिंग काढू का नाही तर? मग आता तुमचं झालं का सगळ्यांचं? मग मला माईककडे लक्ष देता येईल. काढा मॅडम. हा, हो मॅडम. काढते, कारण मग मला ते माईककडे जाताच येत नाही. कुंडलीच्या वेळेस आपण लावूया परत. तर आता आपला दुसरा पक्षी म्हणजे घुबड. तर ह्या घुबडचे पण शत्रू आणि मित्र आहेत. तर शुक्ल पक्षातले त्याचे मित्र आहेत कावळा आणि गिधाड, आणि शत्रू आहेत कोंबडा आणि मोर. आणि कृष्ण पक्षात कोंबडा आणि कावळा मित्र आहेत, आणि गिधाड आणि मोर हे त्याचे शत्रू आहेत. आणि मग ह्याला पण सक्सेस डे म्हणजे चांगलं त्याला हे मिळण्यासाठी, तर दिवसा म्हणजे सोमवार आणि बुधवार हे दिवसा, आणि रात्रीसाठी शनिवार आहे शुक्ल पक्षात. कृष्ण पक्षात दिवसा रविवार आणि मंगळवार आहे, आणि रात्री सोमवार आणि शनिवार आहे. मग ह्याला पण तसंच म्हणजे ते दिलंय, म्हणजे ज्यांचं घुबड आहे त्यांना हिरा त्यांनी वापरला तर चालतो, धातूपैकी चांदी वापरलं तर चालतं. आणि यांना आजार म्हणजे कफ, कफ कोल्ड असं होण्याची शक्यता आहे. आणि मग मी मगाशी जसं त्या गिधाडला म्हणजे अंगठा सांगितलं, तर इथे इंडेक्स फिंगर, कारण मुळात ह्या म्हणजे घुबडला गुरुग्रह दिलाय ना, तर ते इंडेक्स फिंगर आहे, तर्जनी आपण म्हणतो. आणि उपासना या लोकांनी विष्णूची उपासना करायची. आणि मगाशी मी हे सांगायला, यांनी ना जिओमेट्रिकल शेप्स पण दिले. त्या गिधाडला चौकोन दिलेला आहे, आणि ह्या आऊलला म्हणजे घुबडला त्रिकोण दिलाय. तर ह्याचा उपयोग पण आपण रेमेडीज डिझाईन करण्यासाठी खूप छान करू शकतो. मग आता हे एक मिनिट, घुबड काय म्हणजे त्यांची स्वभाव विशेषता मी सांगते. हे खूप बुद्धिमान असतात, त्याच्यानंतर ऍक्टिव्ह पण असतात, एकाग्र पण असतात, आणि रणनीतिक पण असतात. आणि त्यांचे प्रोफेशन्स असं इंटेलिजंट तर आहेच, रिसर्च माइंडेड आहेत. त्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशन मध्ये जाऊ शकतात, डिटेक्टिव्ह वर्क पण करू शकतात. कारण आऊल म्हणजे आऊल कसं, हे घुबड कसं, त्याची नजर बघा तुम्ही, चौफेर असते, म्हणजे तो 360 अँगलनी असं बघू शकतो ना सगळीकडे. तर त्यामुळं, आणि नाईट शिफ्ट करणारे लोक पण भरपूर ह्याच्यातच येतात. आणि ह्याला दिलेल्या राशी आहेत, एक मिनिट, कुठे, मिथून, कर्क आणि कन्या आहेत. पण ह्यांना असं काय म्हणायचं, निगेटिव्ह आपण जसं आपल्या पारंपरिक मध्ये पण काढतो ना, की काही मंथ आपल्याला चांगले नाही, काही नाही. तर ज्यावेळेस ऋषभ, तूळ, धनु आणि मीन म्हणजे ह्या ज्या संक्रांती होतात, म्हणजे ज्यावेळेस या राशींमधून सूर्याचं भ्रमण चालू असतं, तर ते म्हणजे महिने थोडेसे ह्या म्हणजे ज्यांचा पक्षी हा आऊल किंवा घुबड आहे, त्यांना थोडेसे म्हणजे निगेटिव्ह जाऊ शकतात. आणि मग यांना राजगिरा म्हणजे भाजी त्यांनी सांगितलेली आहे. मग आता चव पण मी सांगते, टेस्ट म्हणजे ह्या घुबडांना काय आवडतं, तर सॉल्टी म्हणजे जास्त असं नमकीन आपण म्हणतो ना, खारट, त्या गोष्टी त्यांना जास्त आवडतात. आणि यांचा पार्ट्स ऑफ द बॉडीवर कुठल्या, तर मानेवर जास्त अंमल आहे, असं मानेनीच तो बघतो ना म्हणजे घुबड. आणि मग त्यांचं म्हणजे राहतात कुठे राहतात, तर यांना फॉरेस्टमध्ये, जंगलात राहायला खूप म्हणजे जास्त आवडतं. आणि हे चिंता सगळ्याच म्हणजे याची करतात. भूतकाळात पण ते सारखे भूतकाळात पण असतात, वर्तमान काळाची पण चिंता करतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यात जर भूतकाळात अशी काही घटना घडली असेल, तर त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या तिन्ही पण म्हणजे भूतकाळावर तर असतोच असतो, वर्तमान काळावर पण असतो, आणि शिवाय भविष्य काळावर पण असतो. म्हणजे ते तिन्ही सारखे चिंतेतच जास्त असतात. मग ह्याला तत्व दिलंय जलतत्व. पण ते पण असं डिपेंड्स ऑन कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. कृष्ण पक्ष असेल तर जलतत्व, आणि शुक्ल असेल तरी जल. काही काही म्हणजे पक्षांना वेगवेगळे पण ते तत्व आहे. कलर ह्याला दिलाय लाल, कृष्ण पक्षात लाल दिलाय, आणि शुक्ल पक्षात सोनेरी दिलाय. आणि दिशा
यांना शुक्ल पक्षात दक्षिण आणि कृष्ण पक्षात उत्तर दिली. आणि हे जेंडर म्हणजे आपल्याला ते बघायचं असेल स्त्री की पुरुष तर ते स्त्री तत्व दिले त्यांना. आता तिसरा पक्षी कावळा, की जो आज राज्य करतोय, रुलिंग. रुलिंग नाही करत पण आजचा पक्षी आहे म्हणजे. तर आता ह्या कावळ्याला पण मित्र पक्षी शुक्ल पक्षात घुबड आणि कोंबडा, आणि शत्रू गिधाड आणि मोर. आणि कृष्ण पक्षात घुबड गिधाड हे त्याचे मित्र झाले आणि मोर कोंबडा हे त्याचे शत्रू झाले. आणि मग सक्सेस डे जर आपल्याला बघायचे असतील तर ह्या कावळ्यासाठी म्हणजे दिवसा गुरुवार आहे, रात्री 2 वार आहेत, रविवार आणि मंगळवार. आणि कृष्ण पक्षात बुधवार दिवसा आहे आणि रात्री फक्त गुरुवार आहे. आणि मग यांना रुबी म्हणजे माणिक रत्न त्यांनी सांगितलं आहे, ज्यांचा पक्षी हा कावळा असेल तर. आणि धातू तांबे सांगितलाय. आणि ह्या लोकांना म्हणजे आजार असे लेप्रसी टाईप पण आजार, कुष्ठरोग सारखे आजार होऊ शकतात. व्हायला पाहिजे असं नाही, पण एकेका आपण जसं ग्रह किंवा नक्षत्राप्रमाणे बघतो ना, तसं हा आजार त्यांना सांगितलेला आहे. आणि ही आपल्या बोटाचं ना मध्यमा, कारण हा शनीवर त्याचं म्हणजे शनीचं कारकत्व दिलेलं आहे या कावळ्याला, तर मध्यमा म्हणजे बोट येतं, मिडल फिंगर. आणि यांना उपासना करायची असेल तर कुठली, तर सूर्य उपासना. मी उपासनावर का भर देते, बाकी तुम्हाला करायचं तर करा नका, आपण म्हणजे ऍस्ट्रॉलॉजर म्हणून आपल्याला रेमेडीज हव्यातच आहे ना. तर कधीतरी तो पक्षी असा आपल्याला म्हणजे निगेटिव्ह रिझल्ट देणार असेल तर आपण म्हणजे पूर्ण तो निगेटिव्ह रिझल्ट आपण हे नाही, डेस्टिनी तर होणारच आहे, पण उपासना केलं तर आपण त्याच्यातनं असं काय म्हणतात तांस राखून राखून निघू शकतो. आणि मग ह्यांना दिलेल्या राशी आहेत धनु आणि मीन. आणि ग्रह म्हणजे कावळ्या हा कुठल्या ग्रहाच्या अंतर्गत येतो. शनी तर मी सांगितलंच आहे, राहू पण आहे, पण अमावस्याचा चंद्र पण ह्याच्याच म्हणजे अंडर येतो. आणि मग आकार ह्याला असं काय म्हणतात त्रिकोणच दिलाय, पण वेगवेगळ्या पक्षांमध्ये. त्रिकोण शुक्ल पक्षात दिला, आणि कृष्ण पक्ष असेल तर असं सर्कल आपण काढतो ना, पूर्ण गोल वर्तुळ असं. आणि मग हा कावळ्याचा मी स्वभाव म्हणजे तेज दिमाग, म्हणजे खूप असं काय म्हणतात इंटेलेक्च्युअल इंटेलेक्च्युअल तर आहेच आहे, चालाक पण असतात हे लोक, सोशल पण असतात. आणि मग त्यांना त्यांचे प्रोफेशन्स पत्रकार होऊ शकतात, वकील, नेता, अभिनेता, मार्केटिंग क्षेत्रात पण, कारण त्यांचं कम्युनिकेशन चांगलं असतं. आणि ह्याला कोणतीच संक्रांती अशुभ नाहीये कावळ्याला, म्हणजे असं कुठल्याच महिन्यात त्यांना असं खूप काही फार निगेटिव्ह मिळेल असं काही नाहीये. आणि हा कावळा आपण आपल्याला माहिती आहे आपल्या अनसेस्टर्स म्हणजे पूर्वजांचा पण हे आहे. आणि मग त्यामुळे आपण काकदृष्टी म्हणून त्याला दूरदृष्टी म्हणतो. हे आपण ते अनसेस्टर्स म्हणजे हे कोणी गेल्यानंतर आपण नाही म्हणतो कावळा शिवला का, कारण ते त्यांना एवढी ती दृष्टी आहे की ती त्याच्यातले त्या आत्म्यांना पण ते बघू शकतात. आणि मग टेस्ट ह्याला हे आहे तुरट, म्हणजे त्या ह्या लोकांना तुरट गोष्टी जास्त आवडतात. आणि बॉडी पार्ट आहे चेस्ट म्हणजे छाती आहे. आणि मग हे राहतात कुठे तर जास्त करून शेतात, म्हणजे असे ठिकाणी जास्त आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर कुठली चिंता, भविष्याची चिंता, ज्यांचा म्हणजे कावळा पक्षी असेल ना ते असं वर्तमान काळातही नाही राहत आणि हे नाही सारखं, म्हणजे सगळं असलं तरी आता पुढे काय होईल, आता पुढे काय होईल असं त्यांच्या ह्याच्यासारखं असतं. आणि एलिमेंट्स कुठले आहेत तर अग्नी तत्व कृष्ण पक्षात, आणि शुक्ल पक्षात पृथ्वी तत्व आहे. आणि कलर कृष्ण पक्षात सोनेरी, सोने म्हणजे गोल्डन टाईप असा कलर आहे. आणि शुक्ल पक्षात तांबडा कलर आहे. त्याच्यानंतर दिशा शुक्ल पक्षात पश्चिम आणि ईशान्य आहे, आणि कृष्ण पक्षात दक्षिण आहे. आणि ते जेंडर त्यांना पुरुषच म्हणजे पुरुष तत्व दिलेलं आहे. आता कोंबडा, तर कोंबड्याचे मित्र पक्षी म्हणजे मित्र आणि शत्रू, कावळा आणि मोर शुक्ल पक्षात झाले शत्रू, गिधाड आणि घुबड. आणि कृष्ण पक्षात मोर आणि घुबड मित्र, आणि कावळा आणि गिधाड शत्रू पक्षी. आणि मग ह्यांचे सक्सेस डे तर शुक्रवार म्हणजे दिवसा शुक्रवार दिलाय आणि रात्री सोमवार आणि बुधवार दिलाय. आणि कृष्ण पक्षात दिवसा रविवार आणि मंगळवार दिला, रात्री सोमवार आणि रविवार दिला. आणि ह्यांना मोती हे रत्न वापरायचे म्हणजे ज्यांचा पक्षी कोंबडा आहे त्यांनी. आणि त्यांच्यानंतर म्हणजे मेटल
त्यांनी गन मेटल म्हणजे त्याला कासा पण म्हणतात ते वापरायचे. आणि ह्यांना आजार म्हणाला तर असं गुप्त रोग असं किंवा सेक्शुअल असे आजार होण्याची त्यांना जास्त शक्यता आहे. आणि रिंग फिंगर, तर रिंग फिंगर आहे आणि गणेश उपासना आहे. तर रिंग फिंगर, तर इथे हे म्हणजे हा कोंबडा रवी, मंगळ आणि केतू या ग्रहाला म्हणजे या ग्रहांचा अंमल आहे ह्याच्यावर. आणि त्याचं म्हणजे जिओमेट्रिकल शेप आपण म्हणूया. शुक्ल पक्षात स्टार, आपण स्टार काढतो ना असा, म्हणजे दोन ट्रँगल असे एकात एक, त्याला आपण चांदणी सारखं म्हणतो ते. आणि कृष्ण पक्षात चौकोन म्हणजे स्क्वेअर असं. आणि मग यांचं हे, एक मिनिट, काय मुलगा चाललाय ना, हे कर्मठ खूप आहे म्हणजे असं काम आपले नेहमी करत असतात. आणि नेतृत्व क्षमता पण यांच्याकडे खूप असते, म्हणजे असे काय म्हणतात, असे मोठ्या एखाद्या ह्याचे ते हे होऊ शकतात. एंटरप्रेनर काय म्हणतो आपण त्याला, मोठे उद्योजक असं पण. आणि त्या मेष, तुळा, तूळ, वृश्चिक ह्या म्हणजे इथून जेव्हा सूर्य जात असेल म्हणजे इथून संक्रांती होत असताना मात्र ते दिवस यांना अ, असं काय म्हणायचं निगेटिव्ह आहेत. आणि त्यांना हर्ब्स जे सांगितले ते टाकळा, टाकळा ही भाजी आहे. ही मला कुपी मुक्ता ही मला काही कळाली नाही. टाकळा आपल्याला माहितीये पण ती पण त्यांनी दिली आहे त्या या लोकांसाठी. आणि ह्यांची टेस्ट म्हणजे त्यांना काय चव आवडते, तर त्यांना आंबट खूप आवडते ह्या लोकांना. आणि बॉडी पार्ट म्हणजे जास्त करून त्यांचा स्टमक म्हणजे पोट म्हटलंय त्यांनी. आणि हे राहतात कुठे, तर सी शोअर यांना खूप आवडतं, म्हणजे समुद्र किनारी राहायला यांना जास्त आवडतं. आणि हे अं, सतत म्हणजे आपण म्हणतो ना वर्तमान काळात राहायला हवं प्रेझेंट मध्ये. पण हे वर्तमान काळाचीच नेमकी चिंता करत असतात सारखे. आणि एलिमेंट्स त्यांना कृष्ण पक्षात वायू तत्व दिलंय आणि शुक्ल पक्षात जल तत्व दिलंय. आणि कलर कृष्ण पक्षात पांढरा दिलाय आणि शुक्ल पक्षात हिरवा दिलाय. आणि दिशा शुक्ल पक्षात ईशान्य आणि वायव्य आहे. आणि कृष्ण पक्षात आकाश म्हणजे मध्य तत्व असं ब्रह्मतत्व असं आकाश हा. आणि जेंडर स्त्री म्हणजे स्त्री तत्व दिलंय. आता आपला सगळ्यात लाडका मोर लास्ट. तर मोर मित्र पक्ष म्हणजे मित्र पक्षी शुक्ल पक्षात कोंबडा आणि गिधाड हे मोराचे मित्र आहेत. आणि शत्रू कावळा आणि घुबड आहेत. कृष्ण पक्षात गिधाड आणि कोंबडा मोराचे मित्र आहेत आणि घुबड आणि कावळा हे शत्रू आहेत. आणि यांचे सक्सेस डे आपण म्हणूया, तर ते म्हणजे दिवसा शनिवारी, म्हणजे शनिवार असताना दिवसा म्हणजे त्यांना जास्त सक्सेस मिळतं. आणि रात्री गुरुवार, गुरुवारी रात्री म्हणजे. आणि कृष्ण पक्षात दिवसा सोमवार आणि शनिवार दिले आणि रात्री शुक्रवार दिलेली आहे. आणि ह्याला म्हणजे रत्न कोवळ सांगितलंय, कोरल. आणि धातू ह्याला लोखंड सांगितलाय. आणि आजार हिस्टेरिया सारखे आजार आपण काय म्हणतो उन्माद किंवा फेफरे मराठीतून हिस्टेरिया. आणि करंगळी म्हणजे बोटांमध्ये करंगळीचा अंमल दिलाय. आणि दैवी उपासना करा फक्त असं सांगितलंय. आणि ह्याच्यावर पूर्णपणे शुक्र ग्रहाचा अंमल आहे. म्हणजे एखाद्याला जर मोर पक्षी आला आणि आपण जसं म्हणतो ना कुंडलीत पण तुमचा शुक्र जर चांगला आहे तर त्या लोकांना म्हणजे फारसं काही न करता विनासायास बऱ्याच गोष्टी म्हणजे लक्झरियस लाईफ असं मिळतं. आता मोराला पण बघितलं आपण तर असं होतच नाही की मोराला बघितलं आणि कुठली व्यक्ती आनंद नाही म्हणजे तिला मिळतोच मिळतो. आणि मग ह्याला आकार त्यांनी शुक्ल पक्षात सर्कल दिलंय म्हणजे पूर्ण असं गोल वर्तुळ. आणि कृष्ण पक्षात चांदणीच दिलेली आहे. आणि मग हा मोर मोर म्हणजे त्याचा स्वभाव विशेष असं आपल्याला सांगताना रचनात्मक असतात म्हणजे क्रिएटिव्ह असतात, अट्रॅक्टिव्ह पण असतात आणि कलाप्रिय असतात. म्हणजे हा जर पक्षी जन्मतःच कोणाचा असेल आणि शिवाय तो रुलिंग स्टेजमध्ये असेल तर त्या व्यक्तीच्या अंगी म्हणजे स्त्री असो पुरुष तर नक्की काही ना काही कला ही असतेच असते. आणि मग हे मेष, सिंह, तूळ, धनु, मीन आणि वृश्चिक एवढ्या म्हणजे संक्रांती होताना म्हणजे या राशींमधून सूर्य जात असताना ते मात्र दिवस त्या मोरासाठी थोडे अशुभ आहेत. आणि त्याला ती भाजी म्हणा किंवा हर्ब्स म्हणा ती मेथी दिलेली आहे. आणि ही नीली बुटी हे काय नवीन आहे म्हणजे मला ते गुगलमध्ये सापडलं पण मला नाही कळालं ती नीली बुटी काय म्हणजे भाजी आहे. आणि मग टेस्ट आहे तर ह्याला बिटर म्हणजे कडू चव आवडते. आणि बॉडी पार्ट म्हणजे मांडी, मांडी दिली आहे.
आणि हे राहतात कुठे? तर मोर म्हणजे आपल्याला असे वारंवार कुठे पण नाही दिसत ना रोडवर. तर हे वाळवंट किंवा निर्जन किंवा ओसाड जागी असे जास्त करून सापडतात. त्याला म्हणजे पास्ट म्हणजे हे मोर पण सारखा भूतकाळातच रमत असतो. म्हणजे वर्तमान काळात काय करायला हवं, भविष्यात आपण म्हणजे आपण या योजना ज्या आखतो ना त्या नाही, तो आपलं ते पास्ट मध्ये काय जे झालेलं असेल तर त्याचीच सारखी चिंता करत असतो. आणि एलिमेंट त्याचं आहे आकाश. दोन्ही पण म्हणजे तत्वात शुक्ल आणि हे कृष्ण. आणि कलर त्याला दिलाय, कृष्ण पक्षात हिरवा दिलाय आणि शुक्ल पक्षात मात्र काळा दिलाय. आणि त्याला दिशा शुक्ल पक्षात मध्य दिशा म्हणजे आपण ब्रह्मस्थान म्हणतो किंवा मध्य दिशा असं म्हणा. आणि कृष्ण ह्याच्यात पश्चिम दिली आहे. आणि जेंडर ते पुरुष तत्वच दिले. तर आता अशा प्रकारे मी तुम्हाला जेवढं मला शक्य झालं तेवढं ह्या पाचही पक्षांची माहिती दिलेली आहे. आता उपयोग पण मी सांगितलेच आहे. पण ह्याचे जे कारकत्व आहेत ना भरपूर, तर ह्या कारकत्वांचाच तुम्ही हे लक्षात ठेवा की ह्याचा उपयोग आपल्याला हे रेमेडीज करण्यासाठी खूप म्हणजे फायदेशीर होणार आहे. ज्यावेळेस जातक आपल्याकडे आला आणि त्याचं एखादं काम होत नसेल किंवा होणार नसेल तर आपल्याला रेमेडीज तर द्याव्याच लागतात ना. तर हेच वापरून म्हणजे त्याला तू अशा कलरचे कपडे घाल किंवा जर अफोर्डेबल असेल तर हे रत्न वापर. आणि उपासना तर ह्या अगदी आहेतच आहेत सगळ्यांनाच, म्हणजे उपासना करायला म्हणजे पाहिजेच, मस्ट आहे. सर आपल्याला नेहमी म्हणतात आणि आपल्यालाही माहिती आहे ते. तर आता मग आपण डायरेक्ट पत्रिका घेऊया की काय, तुम्हाला अजून काय हवं आहे? थोडस अजून एक मी असं सांगते की प्रश्न विचारतात ना, समजा एखादा प्रश्न विचारायला आला आणि जर घुबड किंवा मोर असं तो म्हणजे पक्षी रुलिंग आपल्याला मिळाला, तर मग त्यावेळेस आपण समजून घ्यायचं की ह्या जातकाचा प्रश्न भूतकाळातील आहे. आणि पक्षी कोंबडा आला तर वर्तमान काळातला आहे. आणि पक्षी गिधाड किंवा कावळा असं पैकी आलं तर तो भविष्याबद्दल आपल्याला काहीतरी विचारणार आहे. आणि मी मगाशी सांगितलं म्हणजे समजा एखाद्या स्त्रीला म्हणजे ती प्रेग्नंट आहे, मेल चाइल्ड म्हणजे मुलगा का मुलगी होईल असं विचारलं तर गिधाड कावळा मोर आला तर मेल चाइल्ड होईल असं आपण सांगू शकतो. आणि घुबड किंवा कोंबडा आला तर फिमेल चाइल्ड म्हणजे स्त्री म्हणजे मुलगी होईल असं पण सांगू शकतो. म्हणजे ह्याचा खूप जास्तीत जास्त उपयोग आपण प्रिडिक्शन साठी तर करूच शकतो, नो डाऊट. पण पण म्हणजे आपली प्रश्नकुंडली मांडून म्हणजे त्याचे अगदी काय म्हणायचं, आपण खूप सटीक अँसर त्यांना देऊ शकतो. तर मग आता आपण मी एक कुंडली लावू का? हॅलो. हा, लावा लावा मॅडम, लावा. लावते 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 लावते, एक मिनिट. नाही अजून काही मी हे एवढं डिटेल मध्ये सर काय सांगितलं, काय झालंय आपले जवळजवळ 11 ते 12 लेक्चर झाले आहेत. पण आधी आपण रेकॉर्डिंग करायचं नाही असं ठरवलं होतं. मग सगळ्यांनी खूप आग्रह केला की रेकॉर्डिंग हवं सर, रेकॉर्डिंग. तर मला असं वाटतं फक्त लास्ट शेवटचे पाचच म्हणजे लेक्चर्स आपले युट्यूबवर आहेत, अगोदरचे नाहीये. तर मग तुम्ही म्हणजे जेवढं तुम्ही तर छानच शिकवलं, पण त्याच्यात मला अजून काय हे करता आलं तर असं करून म्हणजे ह्या लोकांचं जे बुडालेलं आहे तर ते कव्हर म्हणजे करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलाय, बाकी काही नाही. तर आज आपण आता कुंडली बघूया एक जातिकेची. अहो सर, एक मिनिट. हे काय येतंय, द होस्ट इजंट अलाउइंग शेअरिंग. सर हा हा, बोला बोला. ऐका ना, मला तुम्ही अलाउ नाही करत आहे असं येतंय. द होस्ट इजंट अलाउइंग शेअरिंग फॉर धिस मीटिंग असं का एक बरं? मिनिट, एक मिनिट. बघा काय झालं. काहीतरी सेटिंग, एक मिनिट हा थांबा. हा हो, असू द्या ना. तोपर्यंत मी त्या जातिकेबद्दल सांगू का मग यांना? नाही नाही नाही, तुम्ही हे करा. आधी शेअर करू का? ओके. एक काम करतो, मी तुम्हाला होस्ट बनवतो. मग तुम्ही हे करा, नाही कारण का, का होस्टनी नाही होणार? नाही मतलब मी अलाउ नाही कर सके हा, शेअरिंग. मग मी ऐका ना, नाही सांगू का असं? नाही नाही, तसं नाही. बरं आपण हे ठीक आहे. लावूया ना. हो चालेल, बघा मग कसं. कारण का माझा फोन आज वेगळा आहे ना, अच्छा. त्याच्याकरता मी तुम्हाला होस्ट करतो आणि नंतर मी हे करतो. हो 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 हो, तुम्हाला होस्ट केलं. हा झालं. ठीक हा, आहे, चालेल आता आता. होस्ट करा आता. हा, आता होईल, बघते बघते बघते. थँक्यू. हा, होईल होईल आता.
हे बघा, ही एक म्हणजे जातिकेची स्त्री जातक आहे. त्यांची पत्रिका आहे 28/3. आवाज येतोय का? हॅलो. होय, हो, येतोय येतोय येतोय. नाही, मला माझंच काहीतरी वेगळं यायला लागलं. तर नाही, येतोय येतोय. 28/3/1992 ही तारीख आहे त्या जातिकेची. आणि थांब एक मिनिट, हे काहीतरी झालं नाही, हे काढायचं नाही अरे, असू दे. आणि रात्री म्हणजे 11:58 58 जन्म आहे. आणि राहुरी अहमदनगर महाराष्ट्रात हा जन्म आहे. आता आपण तारीख लावूया. हे बघ, एक मिनिट, ही मी तारीख लावली आहे. त्याच्यात हे पण लिहिले पक्षी. तर मी थोडस या जातिकेबद्दल तुम्हाला सांगते की ही जातिका म्हणजे आधीपासूनच खूप अशी छान म्हणजे हुशार वगैरे तर आहेच, नो डाऊट. 10वी 12वीला पण 90+ मार्क्स आहेत. त्याच्यानंतर ती इथे पुण्यातच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून झाली. आणि मग 2 वर्ष तिने साऊथकडे म्हणजे चेन्नई की मैसूर कुठल्या तरी साईडला एका कंपनीत नोकरी केली. मग नंतर तिने USA ला बोस्टन मधून MS डाटा इंजिनिअरिंग मध्ये केलं. आणि मग तिची लिंक, ते काय तुम्ही म्हणतात लिंक्ड इन का काय ते, त्याच्यावरूनच त्या प्रोफाईल तिची बघून तिला मायक्रोसॉफ्ट मध्येच एकदम सुरुवातीलाच ऍज अ आर्किटेक्ट म्हणजे प्रिन्सिपल आर्किटेक्ट म्हणून नोकरी मिळाली. तर म्हणजे आतापर्यंत ती अजूनही तिथे आहे. आता ती दुसऱ्या ह्याच्यात जॉईन होईल. पण नंतर तिथेच काम करत असताना म्हणजे असं एकमेकांचं हे होतं ना, तर ती मोलिना हेल्थ केअर नावाची एक कंपनी USA मध्येच आहे. तर तिथे तिला म्हणजे आपल्या ह्याच्या दिवशी काय होतं रे, अक्षय तृतीयाच्या वेळेस म्हणजे तिला त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुला असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून घेतो, तर तू आमच्याकडे ये. तर मग तिने म्हणजे ते स्वीकारलं आहे. म्हणजे अजून असं जॉईन नाही झाली, पण म्हणजे तिने ऍक्सेप्ट केलेलं आहे. तर आपल्याला हे म्हणजे बघायचंय. तर आता ही तिची मूळ पत्रिका आहे बघा. एक मिनिट. तिला इथे लग्नात घुबड मिळाले. मग हे बाकीचे इथे पण घुबड आहे. आपण जरी ते नेपच्यून वगैरे बघत नाही, पण आता सरांच्या सारखं मला ते काढून हे नाही करता आलं, म्हणून मी तसंच राहू दिलं. चंद्र शनी पण घुबड मध्ये आहेत. मंगळ शुक्र गिधाड मध्ये आहेत. त्याच्यानंतर पंचमात पण सूर्य बुध ते पण गिधाड मध्ये आहेत. त्याच्यानंतर षष्टात मोर मिळालाय. सप्तमात पण मोर मिळाले आहे. अष्टमात कोंबडा मिळालेला आहे. आणि भाग्यात पण कोंबडा. आणि इथे गुरु आहे तिथे पण कोंबडा. आणि लाभात कावळा. आणि व्ययात पण कावळा मिळालेला आहे. तर आता आपल्याला म्हणजे हे करायचंय की हे तिला कसं झालं किंवा एकंदरीत का. तर तिला घुबड म्हणजे मुळातच तिला मिळालेला पक्षी घुबड आहे. आणि आपण जर तो टाइम बघितला म्हणजे त्या दिवशीचा, तर तिचा जन्म शनिवारचा आहे हा. तर त्यावेळेस हे घुबडच म्हणजे आता रात्रीचा झाला ना हा जन्म, 11:58. तर त्यावेळेस म्हणजे तिला हा मिळालेला पक्षी पण घुबड. आणि तो रुलिंग ह्याच्यात आहे. मग आपण ज्यावेळेस पक्षी रुलिंग आहे किंवा खात आहे, तर रुलिंग मध्ये तर 100% म्हणजे रिझल्ट असे आपण म्हणतो. आणि तुम्हाला वाटेल म्हणजे गिधाड पण आपण म्हणतो, पण गिधाडाला काही पॉझिटिव्ह ट्रेट्स आहे, काही निगेटिव्ह पण आहे. म्हणजे तिने आता इथं प्रिन्सिपल आर्किटेक्ट वरून एकदम असोसिएट म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट होणं म्हणजे हे वय पण तसं जास्त नाहीये. म्हणजे मला तरी असं वाटतंय की म्हणजे तिला हे जे काय म्हणायचं यश मिळालं. तर बाकीची तर आपण पत्रिका, पण आज आपण सगळ्यांना ही विनंती आहे की आपण हे पंचपक्षी प्रमाणेच थोडस करण्याचा प्रयत्न करूया. आता इथे दशमात बघा तुम्ही म्हणजे कोंबडा पक्षी आलाय. तर कोंबडा आपण कसं म्हंटल ना, म्हणजे त्याच्याकडं सूर्य आणि मंगळ असे पण ग्रह आहेत. म्हणजे मंगळ तुमची धडाडी हे पण पाहिजे, आणि सूर्य तर तुम्हाला म्हणजे असं काय म्हणायचं वरच्या लेवलला असं पोहोचवतोच. आणि इथे षष्टात पण मोर आहे, तर मोर पण तसा चांगलाच आहे. सप्तमाचा विचार केला तर तिथे पण मोर आहे. धनाचा विचार केला तर तिथे पण घुबड आहे. इथे मंगळ शुक्राची युती आहे, नो डाऊट. पण आपण सध्या त्याचं नाही आपण जास्त, आपण आपल्याला फक्त हिला हे प्रमोशन कसं मिळालं आणि का मिळालं असंच आपल्याला विचार करायचा आहे. आणि आता अजून एक मिनिट, आता मी तिची तुम्हाला हे सांगते काय.
प्रमोशन मिळाल्याची तारीख सांगते हा. हे बघा, तिला प्रमोशन प्रमोशन म्हणजे त्यांनी तिला सांगितलं आणि तिने ऍक्सेप्ट केलंय. 30/4. तुम्ही हे लिहून घेताय का तारीख? कारण आता मी हे डाउनलोड नाही केलंय, त्यामुळे मला ते येणार नाही. मी ही तुम्हाला तारीख सांगते का आधी ह्याच्यावर आपण सगळ्यांनी चर्चा करायची सांगा. हॅलो, बोला. तारीख सांगा ना, तारीख तारीख सांगा ना. लिहून हा, घेते. तारीख तारीख सांगा सांगा मॅडम मॅडम. पहिले. एक मिनिट, तिने जेव्हा ते ऍक्सेप्ट केलं त्याची सांगू ना. तर ती 30/4/2025 आहे तारीख. आणि 11:30 AM आहे. आणि पुणे. म्हणजे हे तिने मला सांगितलं त्यावेळेस, म्हणून मग मी ते तसं हे केलंय, म्हणजे त्याप्रमाणे हे केलं. मग हवे तर त्याच्यातले पक्षी मी तुम्हाला सांगू का? तर मी ते नाही डाउनलोड केलं आता. हॅलो हा, मॅडम, बोला नमस्कार. बोला बोला बोला. मॅडम, ही जी पत्रिका तुम्ही लावलेली आहे ना वृश्चिक लग्नाची, ह्याचं एक्सप्लेनेशन करा ना आधी प्लीज. मग मी नंतर मग तुम्ही सांगितलं ना. प्रमोशनचं लावा, मग ते कनेक्टेड होईल. हा, एकच मिनिट, मी तुम्हाला तेच तर सांगितलं ना सुरुवातीला. जे हे पक्षी आता तुम्ही मिळाले बघितले ना, तिला म्हणजे घुबड हे जन्मतःच मिळाले. पण जन्मतः आपल्याला हो घुबड सगळ्यांना कोणालाही मिळू शकतं. पण तिचा जो हो टायमिंग आहे ना, सरांनी आपल्याला जे नाही का तो चार्ट दिलाय, तर त्याच्यात मी हो बघितलं ना, तर हा म्हणजे घुबड त्यावेळेस ऍक्च्युअल हो रुलिंगच स्टेजमध्ये आहे. म्हणजे ही एक आपल्याला ओके. हा. पॉझिटिव्ह झालं, बरोबर आहे. त्याच्यानंतर हो धनात हो पण घुबड आहे. त्याच्यानंतर तृतीयात हो पण घुबडच आहे. हो हे गिधाड आणि हो समजा चतुर्थात गिधाड आणि पंचमात. तर हे अप्स अँड हो डाऊन देतील, म्हणजे तिला संतती बाबत किंवा इथे चतुर्थ स्थानाचं हे मिळेल. पण आपली आज म्हणजे माझा विषय काय आहे की ही या हो जातिकेची कुंडली आहे. आणि करिअर. तिला तिचं करिअर असं म्हणजे वय लहान आहे ना, बघा ना, नाईन्टीन हो नाईन्टी टू हो आणि आज तिला हो म्हणजे एक ती प्रिन्सिपल आर्किटेक्ट मायक्रोसॉफ्ट मध्ये होती, नो डाऊट. तर तिथून हो तिला हो त्या मुलींना हेल्थ केअर मध्ये एकदम असोसिएट म्हणजे ह्याचं प्रेसिडेंट, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट. व्हाईस प्रेसिडेंट. हे हा खूप छान झालं. जर इथेच हा ती हा राहिली असते तर जवळजवळ हे प्रमोशन मिळायला तिला 15 ते 20 आरामात लागले असते, हो की नाही? एकदम कोणी काय आपल्याला हो प्रिन्सिपल ह्याच्यावरून डायरेक्ट एवढं डायरेक्टरचं तर पोस्ट नाहीच देणार ना. तर हे हो आपल्याला हे म्हणजे पंचपक्षी तत्वावर आहे. गीता सावंत, तुमचा पण अभ्यास खूप छान हो. आहे. तुम्ही पण म्हणजे हा नाही नाही मॅडम, मी एक पहिले एक लेक्चर अटेंड नाही ना केलेले आहेत, हा म्हणून हा मला तर खूप हो, खूप नाही मदत ना. भेटते तुम्ही जे पण काही ऐका समजवताय ना, त्याच्यातनं. हो, मला हो काय म्हणायचंय की हा जो आपण आज पंचपक्षीचा प्रवास करतो, जरी मी हो होत असले तरी आपण सगळेजण मिळून, मला असं म्हणायचं, एखादा पॉईंट माझ्याकडनं सुटला तर तो मला आवडेल तुमच्याकडनं ऐकायला. किंवा तुम्ही सांगितला, मला असं लक्षात आलं की नाही, अरे इथं अजून काहीतरी ऍड करायला पाहिजे, असं आपण असाच म्हणजे ही पत्रिका वाचण्याचा प्रयत्न करू. आता मला जे जे वाटलं ते मी सांगितलं. दशमात पण कोंबडा आहे. तर कोंबडा म्हणजे असं आपण म्हणतो ना, मंगळ आणि सूर्याला रिप्रेझेंट केलंय असं त्यांनी या पंचपक्षी सांगितले. हो तिथं तो हो कोंबडा आहे, ते पण चांगलं. आणि आपण जर दशा पण बघितल्या ना, तर त्या पण खूप छान आहेत. आता दशाकडे आपण नको जाऊया, कारण आपण आज पंचपक्षीचा विचार करत आहोत. आणि मग ज्यावेळेस तिला, म्हणून मी आता प्रमोशनची पत्रिका लावत होते, ज्यावेळेस प्रमोशन मिळालं अ, तर ती तुम्ही बघाल ना. मॅडम हा, बोला बोला, मग मॅडम, ह्याच्यावर बोलूया का आधी? तर हा, बोला. इथे आपण असं कन्सिडर करू शकतो का की हा 6th हाऊस मध्ये मोर हा पक्षी आहे आणि 7th मध्ये मोर आहे, हा म्हणून लिंकडिंक वरून लगेच तिचं प्रोफाईल हा दिसण्यात आलं हो आणि हो, ती जे काम करत होती तिथे लगेच तिला सेकंड येस ऑपॉर्च्युनिटी पण भेटली, कारण येस. ते 6th आणि 7th बरोबर मोरचं कनेक्शन आहे, हा, असं आपण समजू शकतो का? समजू शकतो ना, का नाही? कारण समजू मोर शकतो ना. तसा पण हो आपण काय म्हंटलंय ह्या पक्ष्यांमध्ये, खरं तर कुठला निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह नाही. पण गिधाडला कसं, त्याला मिळतं सगळं, तो मिळवतोच, नो डाऊट. पण त्याला अप्स अँड डाऊन येतात. पण मोरला मी सुरुवातीला जेव्हा मोराबद्दल सांगितलं ना, की ह्याला म्हणजे हो असं काय म्हणायचं, असं सहजासहजी इझिली. आता लिंकड वरून तुम्ही विचार करा, आज आपल्याला मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीत हो आणि जवळजवळ मोर दॅन 3.5च्या वर पॅकेज, हा आणि ते पॅकेज. हा इन्सेंटिव्ह हा पण खूप वेगळं आणि सगळं. म्हणजे आता हो आता सध्या ही जातिका या वयात एवढी सेटल आहे, तिचं लग्न झालं, हो तिला मुलगी पण आहे, मिस्टर पण गुगलमध्ये आहे, ती कॅलिफोर्निया सारख्या ठिकाणी एकदम असं छान हाय लेवलचं घर पण घेतलंय. म्हणजे सगळा आनंदी हो आनंद आहे. तर आपण आज, मला असं म्हणायचं की ह्या पंचपक्ष्यांनाच वापरून आपण तिची कुंडली सगळेच जण सोडवण्याचा प्रयत्न करूया. बोला आता, एकेकाने बोला.
हो, मग इथे मोराबरोबर घुबड जे पक्षी आहे फर्स्ट, हा सेकंड आणि थर्ड हाऊस, हा इथे हा पण त्याने वर्कआउट केलेलंच आहे ना मॅडम. आणि ज्याप्रमाणे तुम्ही कोंबड्या पक्षीला तुम्ही डिस्कशन तुम्ही म्हणजे तुमचं ब्रीफ होतं कोंबड्याबद्दल, हा त्याच्यामध्ये 9th हाऊस आणि 10th हाऊस तिचं एज्युकेशन चांगलं झालं आणि ती खूप चालेल. जास्त ऍक्टिव्ह पण असेल वर्किंग मध्ये, आहे म्हणून खूप. शिकण्यात आलं. ह, तसंच तुम्ही जसं म्हणताय गिधाड पक्षीच्या अंतर्गत 4 प्लॅनेट आलेले आहेत, हो पण ती तेवढी लग्नेश हा गिधाड पक्षीच्या अंतर्गत आहे, तर ती मेहनती पण असेल ना मॅडम तेवढी. आहे आणि तिने मेहनतीचं तो नो दृष्टिकोन डाऊट. पण ठेवला असेल ना हा की मला XYZ माझं हा ध्येय आहे आणि मला ते गाठायचंच आहे. हा हा सर नाही म्हणजे नाही. ऑल टुगेदर सर्वच पक्षीने हिला मदत हो केलेली आहे असं चालेल आपण ते. समजून हा चालूया ना होय मॅडम. होय होय. हो पक्षी पण. आणि आता आपण कसं थँक्यू. आज फक्त ह्याने कोणाचं तरी माईक चालू आहे का? नाही. तर आपण म्हणजे हे सूक्ष्म बघितले ना तर ते पण चांगले, पण आता आपण आज तिकडे नको जाऊया, कारण मग ते कसं सगळं गोंधळ होतं. आज आपण शक्यतो हे पंचपक्षी वापरूनच जास्तीत जास्त पत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करू असं मला तरी वाटतंय बघा. हो सुनीता हो देशपांडेचा बरोबर आहे माईक मॅडम, चालू आहे बरोबर मॅडम. आहे. हा सुनीता देशपांडेचा माईक चालू आहे, बंद करायला लावा प्लीज. एक मिनिट. देशपांडे मॅडम, अरे देवा, मला ते हे करताना ना. सॉरी मॅडम, काय काय हा ठीक आहे, नाही सॉरी नका म्हणू, पण डिस्टर्ब होतं ना सगळ्यांना आणि हे आपण रेकॉर्डिंग करतो ना, मग ते पण जरा हे खराब होतं ना मग. हा बोला देशमुख मॅडम, तुम्ही काय बोलत होतात, बोला. नाही नाही, मी काही नव्हते बोलत, डिस्टर्ब होत होतं म्हणून अच्छा, सांगितलं. नाही मला वाटलं, नाही बोला ना, हे पत्रिकेवर पण आपण सगळे नाही मिळून नाही, हे करूया ना. तुम्ही छान सांगताय, अगदी व्यवस्थित समजावून सांगताय. नाही काही नाही, व्यवस्थित काही नाही. आपले काय झालंय, 11-12 लेक्चर झाले आणि युट्यूबवर आपलं आपण पाचच, म्हणजे कारण पुढे अगोदरचे आपण रेकॉर्डिंग केलंच नाहीये ना, तर म्हणून मग मला असं वाटलं की हे थोडंसं अजून, कारण ह्याचे रिझल्ट खूप, आता गीता सावंत तुम्ही सांगा, त्या खूप वापरतात, मी पण वापरते. म्हणजे मी प्रोफेशनली करतच नाही, पण आपल्या घरासाठी किंवा आपल्याला काही करायचं असेल तर आता आपण एवढं सर आपल्याला अगदी जीव तोडून तोडून आणि अगदी काय म्हणायचं, सातचं काही न राखता फ्री मध्ये देत आहात, तर मग आपण त्याचा उपयोग का नको करायला, असं मला म्हणजे वाटतंय. बोला आता एकेकाने कोणाकोणाला काय बोलायचं. नाही, मॅडम, तुमच्या मॅडम पत्रिकेनुसार ना तुम्ही मॅडम, हिला सगळेच पॉझिटिव्ह पॉइंट्स हो मिळाले. हो आहे. आणि हा आपण असा पण नंतर विचार केला ना, तर तुम्ही आता हे दिलंय, मी घरी जाऊन आपल्या नेहमीच्या पद्धतीने कोणाला कशा कशा, पण हा, मला म्हणजे हे दोन्ही खूप करून आवडलं. सांगते. म्हणजे असं जेव्हा तिने सांगितलं ना, असं सहज की मला असं असं मिळालंय बुवा, तर म्हणजे मला पण खूप आनंद झाला, कारण ती खरंच खूपच मेहनती आहे, हम्म. डिव्होटेड आहे, डेडिकेटेड आहे, म्हणजे सगळं आहे. असं नाही की तिला आता हे मोर पक्षी आलेत म्हणून ते अगदी काही काही गोष्टी सहजासहजी मिळत आहेत, नो डाऊट, पण म्हणजे ती काय कपॅबल पण आहे तेवढी, असं मला हो, म्हणायचं. प्रश्नच नाही. म्हणजे पारंपरिकनी पण छान आहे ही हो पत्रिका आणि हा पंचपक्षींनी पण हा छान आहे, दोन्ही आहे. कडून हा, चांगली आहे. पण मग आपण कसं, आता समजा हा घुबड मिळालाय, पण आपला जन्म घेण्याची वेळ आपल्या हातात नाहीये ना, पण त्यावेळेस तो जर आपण काय म्हणतो मृत अवस्थेत असता, तर जरी तिला घुबड मिळाला असता, तर तिला म्हणजे अजून हे म्हणजे नो डाऊट तिला पैसा मिळाला असता, पण इतक्या सहजासहजी नाही. पण हा, आता बरोबर आहे. घुबडच मुळात ती जन्मली त्यावेळेसच तो रुलिंगच अवस्थेत आहे. म्हणजे काय म्हणायचं, आपण आपण म्हणतो ना, दुधात साखर किंवा सोने पे सुहागा, म्हणजे इतकं अगदी पूर्वसंचित आहे, तिचं सगळं झालं. पूर्वसंचित आहे ते. हो हो बरोबर आहे, पूर्वसंचित, येस, आपण पत्रिका पण खूप छान पारंपरिक. निवडली तुम्ही. हा, पत्रिका खूप छान अहो निवडली तुम्ही. नाही मॅडम, माझ्याकडे काही पत्रिकाच नसतात, मी किती वेळ काय करू, मग मला एकदम असं क्लिक झालं की अरे आपण हीच जर हे केलं, तर मग मी पटपट पटपट आपलं, तेवढं मला काही तुमच्या एवढा अनुभव नाही हो मॅडम, तुम्ही नाही बापा, नाही, तुम्ही नाही अभ्यासू आहात, हुशार आहात, आमचं नाही नाही. नाही, तुम्ही पण सगळेच, हे बघा इथे सरांचे विद्यार्थी आहेत ना, ते सगळेच म्हणजे चांगले आहेत, नाही, असं नाही. सर कोणालाच दुजाभाव करत नाही, छान नाही शिकवतात चांगलंच सगळ्यांना. शिकवतात. फक्त आता प्रश्न. आपापली म्हणजे प्रॅक्टिस डिपेंड्स ऑन ना, मला हा, पण जास्त प्रॅक्टिस नाही होत, पण मग आता घ्यायची ना पत्रिका, मग मला अभ्यास करून घेणं म्हणजे हे ऑब्विस आहे ना. छान 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 चाललंय तुमचं, चालू द्या. हा, नाही बोला बोला. मग समजा कोणाला जर पंचपक्षी बऱ्याच लोकांचा झाला नसेल, तर आपल्या तपस्वी मॅडम तुम्हाला जर ह्यानी सांगायचं असेल, काय अष्टक वर्ग लावून सांगायचं असेल, तर तसं पण तुम्ही करू शकता, ज्याला नाही, जसं हे पण. हे मी काहीच केलेलं नाही. म्हणजे सरांनी, आम्ही उशिरा जॉईन झालो तेव्हा हा हा पंचवीस मला काहीही माहित हो, नाहीये. नाही ना, मग मला फक्त लक्षात मला आलं ना. एक लेख मिळाला, तेवढा मी आज फक्त 2-3 वेळा वाचला. हा हा पण याच्यामध्ये आता तुम्ही इतकं सुंदर काय काय सांगितलं ना, ते त्याच्यात काहीच नाहीये. हा फक्त आजचं रेकॉर्डिंग मात्र मिळायला पाहिजे, अहो तर मी मिळणार त्याच्यात ना काय मॅडम, केलं. मिळणार. हे बघा, आम्ही आमच्या परीने 100% प्रयत्न करतो, पण शेवटी कसं हे टेक्निकल असतं ना हो. तर हो ते हो ते माझ्या हातात नाही. मी जास्तीत नाही. जास्त चांगलं करण्याचा मी प्रयत्न करते. मी सगळे इथे नको तेवढे काय म्हणायचं ते
वायफाय लावून ठेवले, हे नाही नाही, केलं तर ते. खूपच छान सांगितलंय, खूपच छान सांगितलंय. फक्त आता मी पूर्ण ऐकते, त्यामुळे नोट्स मी आता काहीच काढू शकत नाही नाहीये. ऐका ना, असं, नको, पण हा. आता आपल्याला ही पत्रिका डिस्कस करायची ना. मला लक्षात आलं हो तुम्ही हो अजून काहीच हो. बोलत नाही आहात, तर तुमचा नाही हातला नाही नाही, तर कारण मग मला तुम्ही काहीच काहीच नाही त्यातलं माहितीये. नाही पण तुम्ही आज म्हटलं की त्या ह्याच्यावरून कळेल, तर जेव्हा मी व्यवस्थित हे ऐकेन ना, मग हम्म, त्याच्यामध्ये काहीतरी हे करू, आणि हो, मग मी सरांचे लेक्चर ऐकेन. हा पण आता बेसिक काही माहित नाही, तर म्हणून मग मी सरांचं जे काय 5 पाहिले ना मी, हा म्हणजे सरांचे, हा. तर सरांनी त्याच्यामध्ये जेव्हा मला फक्त हा गोचर जास्त सुरू झालं ना, आपलं हा गोचर सुरू हा झालं ना, ते कारण हा अगोदर ह्याचं रेकॉर्डिंग करायचं नाही असंच ठरलं होतं. हो आणि मग हो. काय झालं, मग सगळ्यांनी खूप नाही सर पाहिजे, कारण हा विषय इतका सुंदर, इतका कोणीच सुंदर तुम्ही आहे, हो बघा हो कुठे पण हो म्हणजे ऍटलिस्ट मराठीतनं तरी मी तरी नव्हतं ऐकलं बाबा की कोणी शिकवलंय हो. म्हणून. आता नाही नाही, ते कोणी नाही आणि इतकं शिकवलं. आणि मी आता तुम्ही जेव्हा डिक्लेअर केलं ना, तर मी हा पुस्तक पण याच्यावर पाहिलं अमेझॉन वरती, हा. पण पुस्तक पण अवेलेबल आता नाहीये म्हणून सांगतायत. त्यामुळे हम्म. पुस्तकही मला मिळालं नाहीये. आता बघूया, ट्राय करत राहीन, कुठे पुस्तक जर मिळालं किंवा काय, हा हा. बघूया. नाही खूप छान आहे. चल. मला तर हं. म्हणजे सगळेच विषय सरांनी शिकवलेले आवडतात, पण हा हा पण माझा एक लाडका विषय आहे. हं. अष्टक वर्ग पण आहे नाही, म्हणून. अष्टक वर्ग पण मी कुठेच म्हणजे हे नव्हतं, थोडस म्हणजे पुस्तकावरून पाहिलं होतं. हा पण हा. ते थोडस माहित असल्यामुळे कसं झालं की ते पटपट समजत गेलं. नाही पण त्याच्यात आणि तुमचा म्हणजे हातखंड एकदम मस्त आहे, आवडतं मला तुमचे. ते प्रश्न पण छान, आणि तुम्ही अगदी नाही नाही, म्हणजे पण आता समजून मी सरांकडूनच शिकते. म्हणजे हा. अगोदर मला काहीच माहित नाही, फक्त अष्टक वर्गाची सर्वतोभद्र वरून मी बघत होते फक्त. अहो, बाकी मॅडम हे मी पण नाही, मला फक्त ज्योतिषशास्त्र आवडतं. आवड या नात्याने काय झालं, ते करोनाच्या काळात म्हणजे आपण कुठं बाहेर पडू शकत नव्हतो, काहीच नाही. नाही मग हे नाही. असं म्हणजे झूम वगैरे सुरू झालं ना, तर मग हो त्यावेळेस हो. मग नाही, त्यावेळेस मी तिथेच सांगितलं आमचं पण टेस्ट सुरू झालं. हं, पण बिनधास्त आता सरांनी खूप सुंदर, त्यामुळे अतिशय ते एकदम पटापट डोक्यात बसत गेलं, म्हणजे असं विन्याष्टक झालं. झालं, सर्वतोभद्र पण. म्हणजे फक्त हो आपल्याला हो. म्हणजे अभ्यासाला वेळ नाही, कारण नाही म्हटलं तरी थोडंफार तरी आपल्याला म्हणजे घरात नाही थोडस, मी तर नाही नाही जास्त नाही. करत, मी स्वयंपाका व्यतिरिक्त काही म्हणजे काहीच करत नाही. पण हे घरातले म्हणजे खूप म्हणजे त्यांना असं आवडतं की म्हणजे मी नोकरी पण नाही. म्हणजे सोडली ना करत, की आपल्या हो. आईने काहीतरी आता करायला हवं, की सगळं आता हो. घे तुझे सगळे दिवस. तर चांगले त्यामुळे चांगले. म्हणजे आता मी ही काहीच काढली नाहीये दुसरी, म्हणजे बर. आता म्हणलं हाच विषय आहे म्हणून मी काढलीच नाही अच्छा, आता. हा. नाही मला असं अच्छा. वाटलं की तुम्हाला जर बोलायचं असेल म्हणजे हा. त्याच्यावर, तर काही म्हणजे नाही. बोला. मग आता इतर बघते मी मध्ये पण आज ऐकणं महत्वाचं आहे, त्यामुळे मी इकडे तिकडे काहीच जात नाही हा आज. हा हा. हा. हा, मॅडम. मला जेवढं सांगायचं, हा बोला बोला, टिवटणे मॅडम बोला, काय हा, म्हणता. हा, हा. या पत्रिकेत ह्याचा लग्नबिंदू पण छान आलेला आहे. हो. आणि तो बसलाय कोणात, पंचम स्थानात. तो हम्म. आणि सूर्य आणि गुरु राशी एक्सचेंज झाले आहे त्याच्या. होय. तो ह्याच्या आणि हे सगळे शुभग्रह आहे, त्याच्यामुळे तिने उंच भरारी घेतली. आणि हम्म. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मंगळ आणि सूर्य आणि मंगळ दशम स्थानाला आलेला आहे कोंबडा. आणि हो. सूर्य आणि तर ह्यामुळे ते एकदम उंच भरारी घेतली तिने, आणि छान एकदम पिकअप घेतला तिने हम्म. जॉब. आणि म्हणजे स्वतः हम्म हा नाही बोला ना, मला काय म्हणायचं म्हणजे म्हणजे आपण जो, हा बोला, तुम्ही बोला अगोदर, हा बोला ना. हा. ह्याला गिधाड आणि कोंबडा हा पक्षी आला, हे सगळे पक्षी पण छान आलेत खूप तिला. छान आले, हो हो हो, नो डाऊट. तेच मेन म्हणजे कसं मला असं म्हणायचं की आपण एक एक टूल वापरून आता अशा पत्रिका सोडूया, म्हणजे कसं आपलं पण काय म्हणायचं रिव्हिजन होऊन जाईल एकेकाचं. आता ह्याच्यात बघा ना, तो पक्षी तिला सगळे छान मिळाले नो डाऊट, पण त्याची म्हणजे हे काय म्हणतो आपण अवस्था बघतोय ना, ती पण चांगली. म्हणजे त्या केवळ ह्या पक्षावरनं आपण थोडस पारंपरिक न जाता असा विचार केला, तर ह्या कुंडलीचा दर्जा सुद्धा आपण ठरवू शकतो की नाही, की ही कुंडली म्हणजे खूप चांगली पण आहे, हो की नाही, असं. हो हो. आणि मोर पण खूप छान ठिकाणी आले आहेत तिच्या होय. हा, हाऊसला, सेव्हन्थ हा, हाऊसला. हा. असे पक्षीच छान आले आहेत, आणि ग्रह पण चांगले आहेत. चांगले चांगले. आणि मिस्टर पण तिचे म्हणजे एकदम चांगले, आपले कोकणाकडचेच आहेत आणि गुगलमध्ये आहेत ते. तिला गुगलमध्ये पण विचारतात, म्हणजे तिला असं कुठं बघायचं आणि अप्लाय करायचं असं नाही. हे म्हणतात अरे आमच्याकडे ये, ते म्हणतात आमच्याकडे ये, पण तिने मग ही
मुलींना हेल्थ केअर का हे केलं, तर मग तिला आता मुलगी आहे, ती 1 वर्षाची आहे ना, तर इथे तिला शक्यतो जायचं नाहीये, सगळं घरातनच करायचंय. इतर ठिकाणी कसं आठवड्यातले आयदर अल्टरनेट डे जा किंवा 2-3 दिवस जा, तर ह्या तिच्या मीटिंग्स वगैरे सुद्धा घरूनच होणार आहेत. म्हणजे मग तिला तिच्या मुलीकडे पण लक्ष देता येईल, दोन्ही पण गोष्टी अशा होतील. बोला. नमस्ते मॅडम. हा, बोला बोला बोला. मी म्हटलं अजून हे काय, मला आधी आवाज आला होता बरं का तुमचं, म्हटलंय आज आलं कसं नाही. हा, बोला बोला. हा, खूप छान एक्सप्लेनेशन दिलं तुम्ही. म्हणजे आम्हाला पण पुन्हा त्याची सगळे नाही का जे काही डाऊट्स राहिले असतील किंवा काही शंका तर त्या पण क्लिअर झाल्या. खूप छान सगळं सुरुवात झाली. तर आता या दातिकेच्या पत्रिकेबद्दल म्हणजे जे मला एक थोडस जाणवलं, मी पूर्ण हे नाही करत आहे, उलगडत आहे, हा, पण म्हणजे केंद्रामध्ये बघा सगळे स्थिर तत्व आहेत. होय. आणि आता मला वाटतं काल परवाच्याच ह्याच्यामध्ये सरांनी आपल्याला हे सांगितलं होतं की वृश्चिक लग्न, हो. तर याबद्दल पण सरांनी खूप स्ट्रॉंग एक मिनिट पॉझिटिव्ह पोद्दार पॉइंट मॅडम, ऐका ना. सांगितलं आवाज होतं नाही येते ऐका व्यवस्थित. ना, हॅलो. की पोद्दार खूप मॅडम. कॅपेबल लग्न असतं हे. अरे, पोद्दार आणि मॅडम. दुसरं म्हणजे एक मकर राशी सुद्धा आहे, तर मकर राशी सुद्धा अतिशय हार्ड वर्कर असते. आहे हो. हॅलो. हा हा बोला मॅडम बोला ना. बोला. नाही, ऐका ना, काय झालं, तुम्ही छान बोलत येतोय आहात. येतोय आवाज मॅडम. नाही, तुमचं आम्हाला असं येत नव्हतं, तर तुमचं माईक नीट करून बोला ना, आम्हाला आवडेल तुमचं पण ऐकायला. चांगलं सांगताय तुम्ही. हॅलो. आता येतोय का? हा, आता येतोय. हॅलो. बोला बोला, येतोय हा. येतोय. हा, हो. तर आता आपल्याला सरांनी सांगितलंच होतं की वृश्चिक लग्न हे खूप कॅपेबल लग्न आहे. yes, yes. आणि या जातकाला वृश्चिक लग्न तर भेटलंच आहे, पण त्याचबरोबर मकर राशी सुद्धा आहे. तर मकर राशी देखील ही अतिशय हार्डवर्कर असते. आहे, हे आहे. हे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर जर केंद्रात जर विचार केला तर केंद्रात सगळे स्थिर तत्व झालेले आहे. हम्म, आणि जर नुसतंच पक्षाप्रमाणे जर विचार केला तर इथे नुसतंच गिधाड नाही येत, घुबड हा लग्नबिंदूचा घुबड आहे. होय आणि होय. पक्षी जो मिळाला लग्नेश मंगळ, तर हम्म, तो गिधाड मध्ये आहे. हम्म. म्हणजे हे कॉम्बिनेशन पॉझिटिव्ह अँगलनी खूप छान आहे. की आणि म्हणजे घुबडचा बरोबर आहे. सपोर्ट पण आहे, हो, आणि जरी काही अपडाऊन असले तर तरी तो घुबड पण इथे मदत करतोय. करणार. होय होय. पण त्याचबरोबर उंच झेप घेण्यासाठी या गिधाडाची निश्चितच मदत होतीये. त्याच्यानंतर तुम्ही आता एक पॉइंट सांगितला की ती घरूनच काम करते. तिला हम्म, घरून काम करण्याच्या बाबतीत मला एक असं पॉइंट वाटलं की लग्नेश मंगळ चतुर्थात आहे आणि षष्टेश पण मंगळच आहे आणि तो देखील चतुर्थाच आहे. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे सॉरी, म्हणजे हो, जातक वर्क फ्रॉम काम. होम. बोला काय झालं? हॅलो. हा, बोला मॅडम. तुम्ही खूप छान सांगत आहात, पण काय होतंय, तुमचं माईक काय. हा. हा, आता आलाय आवाज. नाही. हा, हा, नेटवर्क गेलं होतं त्यामुळे. अच्छा अच्छा. आणि पंचम आणि दशम स्थानाचा संबंध आहे. सो डेफिनेटली म्हणजे जे शिक्षण घेतलंय त्याचा डेफिनेटली यूज होणारच आहे. आणि त्या पॉइंट ऑफ त्या वर्कमध्ये पण त्या निश्चितच असतीलच. हम्म. कारण पंचमेश जो आहे तो गुरु आहे, आणि तो गुरु दशम कोंबडा ह्याच्यात ते शिवाय म्हणजे ते प्रतिष्ठा प्रमोशन असं. बोला बोला. त्याप्रमाणे या जातकाला निश्चितच भेटलीये. शिवाय दशम स्थानासारख्या ठिकाणी कोंबडा, हम्म. आणि तो पण सिंह राशीच्या याने पक्षीप्रमाणे बघितलं तर तो देखील अतिशय उत्तम आहे. सो मी पाहिलं तर मॅम निश्चितच म्हणजे कुंडली सुद्धा खूपच छान रिझल्ट देते. थँक्यू मॅडम. हो, थँक्यू. तुम्ही खूप छान सांगितलं, पण मध्ये मध्ये कोणाचं तरी हे यायला लागलं होतं मेसेज, की म्हणजे ऐकू येत नाही. तुमचा माईक थोडा हे होता ना, पण पुष्कळ छान, अगदी व्यवस्थित सांगितलं. तुम्ही तर नेहमी छानच सांगता, नो डाऊट त्याच्याबद्दल. थँक्यू.
बोला आता. थँक्यू मॅम. नमस्कार मॅडम. हा, बोला 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 शिंदे हा, मॅडम. मॅडम. हो, तुम्ही पुन्हा खरंच रिव्हिजन केलं, सगळ्या पक्षांची विस्तृतपणे माहिती दिली. पक्षाचं तत्व, रंग, साईन, जेंडर, हम्म. पुन्हा मेटल, सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित सांगितल्यात की सगळ्यांचं रिव्हिजन झालं. खूप छान पत्रिका तुम्ही एक्सप्लेन केली. आता आपण आज पंचपक्षीवर बोलतोय, त्यामुळे लग्नात बीळ, आता सगळ्यांनी ते सांगितलं, तुम्ही स्वतःच ते इतकं व्यवस्थित सांगितलंय. लग्नात घुबड बिंदू आलाय आणि आता दुसरीकडे वळायचं नाही, पण तरी पण आता एक आपलं अष्टक वर्गाचे ते पॉइंट चालेल चालेल ते सांगा सांगा. लग्नाला 37 मार्क आलेत, म्हणजे लग्न इथेच बलवान झालेलं आहे त्यांचं. हम्म. वृश्चिक लग्न नेहमी काही ना काही त्याची हेच खासियत असते आणि ते स्वतः सतत धडपडत, म्हणजे पुन्हा उभं राहणार, पुन्हा उभं राहणार असे. पण त्या जातीचे जे आहेत पक्षीच तिला सुंदर मिळालेले आहेत आणि तुम्ही संपूर्ण वर्णन ते केलेलं आहे, पूर्ण पत्रिका एक्सप्लेन केली आहे. षष्टेश आणि लग्नेश चतुर्थात आहे. हा पोद्दार मॅडम बोलत होत्या, पण त्यांचा आवाज डिस्कनेक्ट होत हो होता. हो हो. तर तो मुद्दा की त्या घरातून काम करतात, तो मुद्दा की तो बरोबर आहे की चतुर्थात षष्टेश पण चतुर्थात आला आणि मंगळ पण, त्यामुळे त्यांना घरातून काम करण्याची संधी मिळाली आहे. बाकी ग्रह वगैरे सगळे छान आहेत, सुंदर आहे. दशमाला 29 मार्क आहे. षष्ठ स्थानात कमी मार्क आहेत, पण तिथे मोर हा पक्षी आलाय. हो. आणि आपण जसं अर्थत्रिकोणाची बेरीज केली तर 31, 24, 29, तर ते मार्क्स बरोबर होत आहेत, ऍव्हरेज बरोबर येते. धनस्थानाला 31 मार्क पडलेत. तृतीयामध्ये चंद्र आहे त्यांचा, चंद्र शनी. होय. तिथे घुबड पक्षी आहे तो. आता घुबड पक्षी त्यांना पहिल्या, द्वितीय, तृतीय स्थानापर्यंत लाभलेला आहे आणि ते तिन्ही स्थानं उत्तम प्रकारे ऍक्टिव्ह आहेत. आहेत आहे. हो, तर 37, 31, 33 लागोपाठ असे छान मार्क आहे. दशमाला 26 मार्क आहेत. पंचम स्थान आणि दशम स्थान हे रिलेटेड आहे, त्या दोन्ही स्थानांना 29, 29 मार्क आहे. आणि तो पंचमेश गुरु दशमात आहे आणि दशमेश सूर्य पंचमात आहे. असं परिवर्तन आहे आणि सूर्य प्लस बुधा बरोबर आहे, म्हणजे जातक बुद्धिमान आहे, नो डाऊट, एकदमच क्लिअर येते. त्याप्रमाणे तिला तिच्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्येच तिला उंच भरारी घ्यायला मिळते. आणि घुबड आपण नेहमी म्हणजे लक्ष्मीचं वाहन एक प्रतीक आहे ते. हो, आणि ते नेमकं लग्नात आहे, त्यामुळे ते लग्न त्यांचं बलवान पण झाले आणि मार्क सुद्धा 37 झाले. आणि ओव्हरऑल पत्रिका एवढी सुंदर आहे आणि तुम्ही त्या पंचपक्षी प्रमाणे अगदी व्यवस्थित विस्तृत वर्णन करून सांगितले आहे. धन्यवाद मॅडम. तुम्ही पण छान सांगितलं. नाही, हे आपल्याला कसं, म्हणजे आपण पारंपरिक नृत्य बघणारच, नो डाऊट, म्हणजे त्याच्यात आपल्याला म्हणजे खूप काय म्हणायचं, कॅल्क्युलेशन्स वगैरे. पण इथे आपण थोडा वेळ असं केलं, हे नाही, फक्त ह्यानीच पत्रिका बघितली तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की नाही की ही पत्रिका म्हणजे खूप बोलते आणि सगळं काही सांगतेय ह्या जातिकेबद्दल. हो 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 मॅडम, हो. पक्षीच एवढे छान आहे, लग्नाला घुबड पक्षी मिळालाय. आणि आता तुम्ही अष्टक वर्ग सांगितलं तर ते पण हो हो, मॅच झालं ना, दोघी मॅच होतं. आपण हो असं हो म्हणतो हो, ना, मॅच आपण काय होतं. म्हणतो, हो, एकाच यानी नाही, टूलनी, आपण सरांनी आपल्याला एवढे टूल्स हातात भरपूर दिले, टूल तर दिलेत आपण कसं, सरांनी. पण हो, ते एक म्हणजे ही ह्या ड्राईव्हचीच अशी की एकात एक एकात एक एकात एक असं हात घालून चालतो, तर आपल्याला उत्तर सगळे मिळतात. एकमेकांच्या हातात हात गुंफून चाललेले आहेत. बरोबर आहे मॅडम. हो, अगदी बरोबर. बोला, कोणाला बोलायचंय अजून? ह्याला काय झालं, पंचपक्षीला बरेच लोक म्हणजे आता नवे जॉईन झालेत आणि आपलं अगोदरचं रेकॉर्डिंगच म्हणजे नव्हतं ना, म्हणजे केलंच नाही ना आपण. हो, शेवटचे 4-5 लेक्चर आहेत, 5च आहेत मॅडम. हो, बरोबर ते आहे. पण छान आहे, म्हणजे तिथे कसं हो, सरांनी एक्झॅक्ट गोचर म्हणजे कसं गोचर कसं गोचर. हो लावावं हो असं. हो, पण तुम्ही आता रिव्हिजन घेतलं सगळ्यांचं. छान सांगितलं नाही, सगळं, म्हणून सगळ्या मी थोडस पक्षांचे व्यवस्थित आहे. आधी आपण हे सांगूया की हो, सगळेजण होतेच असं नाही, आणि शिवाय रेकॉर्डिंग नाहीये म्हणून. बाकी हो. माझा तर लाडका विषय आहे. सगळेच छान आहेत विषय, पण हे मला आवडून गेलं, माहित नाही का. हो, एखादा विषय आपल्याला चटकन भावतो तसं झालं. हो, पण तरी सगळे आपले विषय छान आहेत. चांगलेच हे जे आहे. आहेत ते नाही, आपण सगळेच्या सगळे सराव छान आहेत. सराव पण हे करतो ना, आता म्हटलं हो मी सगळेच बोलत असते, पण मी त्या सरावामध्ये
नाडी म्हणजे ती जी आपल्याला सरांनी शिकवली ना, छोटी देव हो केरळ, म्हणजे ती हो पण हो मी देव लावते. केरळम नाडी. अष्टक वर्ग हो पण लावते. त्याच्यानंतर सर्वतोभद्र लावण्याचा पण प्रयत्न करते. हे हो. पंचपक्षी पण सगळं म्हणजे सगळ्या अँगलनी ती पत्रिका आपल्याला पटकन कुठल्या अँगलनी सुटते असं बघायचं. आणि मग अजून 2-3 टूल्स लावायचे की आपण जे काही रिडिंग काढलंय म्हणजे प्रेडिक्शन, तर ते म्हणजे कितपत बरोबर आहे बघ तसं. ते आता ऑलमोस्ट मॅच पण होतं ना मॅडम. जरी आपण 2-3 टूल्सने लावून बघितलं ना, की मग आपल्याला कळतं नाही नाही हा एक कन्क्लुजनच बरोबर आहे असं होतं. हो ना, हो ना. पण आता आपण म्हणजे असं नाही, आता सरांनी आपल्याला खूप पुढे नेले. मी तर म्हंटल ना की पायलट नाही, त्याच्या पुढे त्या दिवशी मी सरांना म्हटलं, "अहो, नुसते पायलट नाही, ते यान चालवणारे नाही का जिथं दुसऱ्या ग्रहावर जातात, म्हणजे इथपर्यंत भरारी घ्यायला तुम्ही आम्हाला ज्ञानी करून सोडले." आता इथे नो डाऊट असेल ते चंद्र शनी, म्हणजे आपण फक्त ते चंद्र शनी आहे, मग हो तो हो युतीच योग आहे, चंद्रशनी मंगळ शुक्र निगेटिव्हिटी. आहे. हा हे हो असं असं विचार जर आपण करत बसलो तर मग आपल्याला पत्रिकाच नाही, आपण तिथेच म्हणजे एका तिथेच ठिकाणी अडकून स्तंभ राहू. हो केल्यासारखं होतं. हा, असं. बरोबर. निगेटिव्ह आणि प्लस दोन्ही पण बाजू हा, बघायला हा. पाहिजे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बरोबर आहे. कारण अप्स अँड डाऊन कोणाला येत नाही, सगळ्यांनाच येणार. सगळ्यांना असं सगळ्यांना नाहीच असतं. आहे ना, जिथे रामाला सीताला नाही चुकलं तर आपण तर सामान्य माणसं आहोत. आउट ऑफ इंडियाला आहे ना ही? हो, ही सध्या कॅलिफोर्नियामध्ये सेटल झाली आता. मॅडम त्या दिवसाचं गोचर काढलंय का हा, तुम्ही? हा, ती गोचर मी तेच. सांगते, मला फक्त लावता येणार ह्याच्याबद्दल झालं का सगळ्यांचं बोलून. मग मी तुम्हाला मगाशी तेच म्हणत होते, आता मी गोचर सांगते. सांगू का मग? मग तुम्हाला ते हे करावं लागेल, ती डेट तुम्ही लिहून घ्या. कारण मी हो हे हो हो. डाउनलोड नाही केलं ना, त्यामुळे मला मोस्ट प्रोबॅबली इथे लावता येणार नाही. मी प्रयत्न करते पण नाहीच, मी डाउनलोडच नाही केलं ते. कारण मला कसं वाटलं सांगा ते, ना मॅडम, तोंडी सांगा ना तुम्ही, चालेल, घेतील लिहून सगळे. ऐका ना, चालेल चालेल. 30/4/2025 11:30 AM, म्हणजे सकाळी, आणि पुणे. तर मी ही तारीख का घेतली, तिने काही मला असं काही हे केलं नाही, पण मला म्हणजे संपर्कात असल्यामुळं की मला असं असं मिळालंय. मग मी म्हणजे आपल्याला पत्रिका सोडवायची आहे ना, म्हणून मग मी तो वेळ आणि ते सगळं हे करून असं ही पत्रिका हे केली. आता तुम्ही काढा बघा, कर्क लग्नाची पत्रिका येते, म्हणजे मी जी मॅडम पुन्हा सांगावं. हा सांगते. 30 एप्रिल 2025 सकाळी 11:30 जन्म आहे, आणि पुणे. जन्म म्हणजे सॉरी, ते वेळ म्हणजे ज्यावेळेस मला हे ते प्रमोशनचं कळालं. हं. पक्षी सांगा मॅडम. हा, मी पक्षी सांगते. हे बघा, कर्क, आधी मी सगळे ग्रह पण सांगू का, तर तुम्हाला पत्रिका मिळाली आहे? चालेल, ग्रह सांगितलं. हा, मग ही कर्क लग्नाची पत्रिका आहे. हा, लग्नात मंगळ आहे. पक्षी पण साईड बाय साईड सांगते, म्हणजे तुम्हाला पटकन हे करायला. तिथे पण घुबड आलाय, आणि मी मला राहत नाही म्हणून मी सांगते. तर ती ज्यावेळेस म्हणजे 11:30 हे झालं ना, तर तुम्ही हे बघून असं अचंबित व्हाल की त्यावेळेस सुद्धा आऊल म्हणजे घुबड हाच पक्षी रुलिंग स्टेजमध्ये आहे. ते तुम्ही लागले तर नोट डाऊन करा. आणि मग नंतर धनस्थानात सिंह रास आहे, तिथे पक्षी नाहीये, पण मी तो भावमध्यातनं काढलाय, तो घुबड आहे. त्याच्यानंतर तृतीय स्थानात कन्या रास येते, तिथं केतू आहे. मॅडम जरा स्लो सांगा. बरं, स्लो सांगते. हे बघा, कर्क लग्न आहे, लग्नात मंगळ आहे, आणि इथे मिळालेला पक्षी घुबड आहे. धनस्थानात सिंह रास आहे, आणि तिथे पण घुबड पक्षी, तो मी भावमध्याप्रमाणे काढलाय. कारण तिथे हे नाहीये ना ग्रह कुठला म्हणून. त्याच्यानंतर तृतीय स्थानात कन्या रास, केतू आहे तिथे, आणि कावळा पक्षी आहे.
चतुर्थात तुळरास आहे, ग्रह नाही, पक्षी कावळा. तृतीयात कोणता पक्षी आहे मॅडम? तृतीयात कावळाच आहे. तिथे केतू आहे पण मग इथे चतुर्थात आणि पंचमात म्हणजे तूळ आणि वृश्चिक आहे. ग्रह नाहीये पण भावमध्याप्रमाणे त्याचे ग्रह काढले तर तो कावळाच येतोय. आणि षष्टात धनुरास आहे, तिथे पण कोंबडा पक्षी, ग्रह नाही. सप्तमात मकर रास, कोंबडा पक्षी आहे. अष्टमात मोर आहे, कुंभरास. कुठं हॅलो, कुठं पिकून दिलं कुठं कुठं पिकून दिलं अच्छा. या कोण कुठं साधना मॅडम? पिकून साधना दिलं मॅडम कालीला एक मिनिट थांबा, त्यांचा माईक बंद करायला लागला. अष्टमातलं झालं का? कुंभरास आहे, मोर आहे. आणि आता हे सगळे भाग्यात मीन राशीत शनी, बुध, शुक्र, राहू ते पण मोर मध्ये आहेत. मोर पक्षी येते मिळालेलं त्यांना. दशमात मेष रास आहे, तिथे सूर्य आहे आणि गिधाड मिळालाय. त्याच्यानंतर लाभात गुरु आणि चंद्र आहेत, त्यांना पण गिधाड हा पक्षी मिळालाय. आणि व्ययात ग्रह नाहीये कुठला पण गिधाड पक्षी आहे. झालं का? हो झालं मॅडम. आता करूया आपण चर्चा. बोला मॅडम, सगळेच पक्षी मॅडम भावमंडळाप्रमाणे काढले का? जिथे हे नाही, काय काय काय. जिथे ग्रह नाही त्या हा, ठिकाणचे पक्षी सगळे भावमध्याप्रमाणेच हो काढले आहेत हो का? हो हो ना, भावमध्या प्रमाणेच काढायला लागतील ना मॅडम. तिथे हा, आता तेच हे नाही तेच तेच. म्हटल्यावर हा, आपल्याला भावमध्यात हे मिळतं ना, म्हणजे ते हो ह्याच्यावरनं हो. आपण नक्षत्र काढू शकतो, मग पक्ष कुठला आणि मग त्याच्यावरनं आपल्याला हे पक्षी काढता येतात. ओके ओके. मॅडम याचा मॅडम बायोडाटा तर आहे त्या दिवशी लग्नी पुन्हा घुबडच आले हा, आणि आणि ऐका ना, भाग्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह. ग्रह हा, घुबड आलाय मॅडम आणि तो पण रुलिंग मध्ये आला. शिवाय रुलिंग जर मध्ये भाग्यात आणि मोर आलाय तर तो पण अशा चांगल्या ह्याच्यात आलाय. मोर हो आणि सगळे ग्रह भाग्यात आहे म्हणजे त्या दिवशीच म्हणजे हा त्यांचा हा, चांगला एक कलाटणीचा दिवस हो, होता म्हणायचा. हो ना, हो ना, हो ना. तिथे मोर आला. म्हणजे तिला काय झालं होतं, थोडस कन्फ्युजन की आता आपण एक्झॅक्ट कुठे जावं. गुगलवाले हम्म. बोलवतात, हे बोलवतायत, ते बोलवतायत, पण मग हो हो शेवटी हो मुलीसाठी म्हणजे आपण हे ठरूया की म्हणजे तिचा हा निर्णय योग्य आहे ना. आपल्याला तर दिसतोय पण तरी सुद्धा हो हो तुम्हाला हो. पण सगळ्यांना काय वाटतंय ते तुम्ही आपण म्हणजे आपण सगळेजण चर्चा करूयात. मॅडम मॅडम माझा एक आता प्रश्न आहे. मॅडम हा हा, बोला बोला बोला, एकेकाने बोला. हा मी गीता बोलते. माझा एक प्रश्न आहे मॅम. हा इथे तुम्ही लिहिले ना प्रमोशनची तारीख म्हणजे 30 तारखेला तिने हे 11:30ला हे ऍक्सेप्ट केलंय हा. जे काही तिच्याकडे ऍक्सेप्ट म्हणजे प्रपोजल ऐका आहे. ना, हा म्हणजे Right? मला हा सांगितलं म्हणून मग मी तिने आपल्याला सांगितल्यानंतर आपण आता समजा तुम्ही मला फोनवरून काही हे केलं, काही प्रश्न हो विचारला किंवा हा व्हॉट एव्हर, तर मग मी हा तिथे हा घेणार ना. म्हणजे मी आता ही पत्रिका मी म्हणजे व्हाय धिस हॅपन्स असं करण्यासाठी मग मला त्या तारखेला आणि त्या वेळेला आलं, मग मी इथे बसून हे करते ना, म्हणून मग मी ती डेट
तो टाइम आणि पुणे असं घेतलं मी. हा मग मॅडम माझा फक्त एक प्रश्न आहे. हा. इथे आपण डेट टाइमच्या आधारे हा. तुम्ही जसं आपण जन्मपत्रिका पाहिली तसंच तुम्ही ते कॅल्क्युलेट करताय ना, तुम्ही वार पकडून रुलिंग नाही ना, ऐक ना, रुलिंग नाही पक्षी ना, घेत नाही ऐका ना? ना, वार पकडूनच हा वार पकडूनच केलं ना मी. आता तुम्हाला मी सांगते, एकच हा मिनिट हा की हा ह्या हा प्लीज प्लीज आता एक्सप्लेन आपण, एक प्लीज. मिनिट मला परत जावं लागेल तिकडे. वार त्या दिवशी कुठला होता बरं? बुधवार होता मला वाटतं. मॅडम बुधवार आहे हा, आणि शुक्ल बुधवार. तृतीया आहे. हा हा चंद्रमा रोहिणी नक्षत्राचा आहे ना. हा हा मग ऐका ना, शुक्ल म्हणजे तृतीया, हा, मग चंद्रमा आपण रोहिणी नक्षत्र आणि बुधवार हा म्हणजे आणि दुपारचा रोहिणी, टाइम 11:30. हो हो, रोहिणीप्रमाणे तिला त्या दिवशी गिधाड पक्षी मिळाला. ओके, मग आपण हा 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 बुधवार, सरांनी जो आपल्याला चार्ट दिलाय ना, तर आपण हा बुधवार टाकणार. हा, गिधाड टाकणार. हा शुक्ल पक्षातला बुधवार, मग गिधाड पक्षी म्हणजे टाकून मग आपल्याला तो हा हा एक चार्ट मिळतो ना. आणि मग आपण त्या म्हणजे तो दिवसाचा चार्ट आला ना, कारण 11:30 म्हणजे सकाळी आपल्याला मिळाले. मग आपण तो टाइम बघणार ना. तर त्याच्यात ते टाइम दिलेले आहेत ना, तर 10:48 ते 1:12 इथे म्हणजे आऊल म्हणजे घुबड रूल करतोय त्यावेळेस असं. आणि मग मॅडम कळलं कळलं ना? कळलं कळलं कळलं. थँक्यू सो व्हेरी मच. कळलं कळलं. मला जो कन्फ्युजन होत होता ना, म्हणजे मला जिथे प्रॉब्लेम येत होता ना, हा तुमच्या या हा उत्तराने कळलं मला. हा. थँक्यू थँक्यू. बोला शिंदे मॅडम, तुम्ही काय बोलत होतात? हो मॅडम, म्हटलं तेच ना, लग्नी घुबड आलंय आणि भाग्यात सगळे येऊन भाग्यात मोर आलाय. हो, तेच. म्हणजे ही एक छान प्लस पॉइंट झाला ना तो, त्या दिवशी तुम्ही ज्या अ, वेळेला ही कुंडली मांडली, त्या कुंडलीप्रमाणे, त्या वेळेप्रमाणे. तर त्यांनी हा निर्णय घेतला तो योग्यच आहे, हम्म, हम्म. ह्या प्रश्न कुंडलीच्या ह्याच्याप्रमाणे. कारण प्लस आपण इथे सुद्धा त्याचा हा, बोला बोला. बोला बोला नाही, मॅडम तुम्ही बोला. बोला. बोला, तुम्ही छान सांगत होता. आता गोचर सुद्धा जरी लावलं ना, तेव्हा पण लग्नाला 32 मार्क आले ते, हो हो, म्हणजे काय ह्या गोचरच्या ह्याला. हा, आणि षष्टाला 30 आहेत. हम्म. पुन्हा इथे पहिल्याप्रमाणेच दशमाला थोडे कमी आहेत, पण तो ऍव्हरेज बरोबर होऊन जाते होतं होतं असं. त्यांचा घेतला तर. हा, हो हो हो. म्हणजे बघा, बोला ना मला मॅडम, तुम्ही म्हणायचं सांगा. काय की सरांनी आपल्याला एवढं, म्हणजे असं नाही म्हणू की आपलंच आपल्याला स्वतःचा म्हणजे प्राऊड फील होतो आपण, की आपण इतकं छान शिकलो आहोत आणि आपल्याला ते काय म्हणायचं, आत्मसात करता यायला लागले थोड्या प्रमाणात. सरांनी पण नाही होणार, म्हणजे नाही तुमचं नाही, झालंय मॅडम, सरांच्या तुम्ही इकडे छानच आहे. तो व्हायला तर कितीतरी जन्म घ्यावे लागतील. जन्म घ्यावे लागतील, जन्म घ्यावे लागतील. तर मी सगळे म्हणतात ना असं, की मोक्ष, मी असं म्हणत असते, मला मोक्ष नाही पाहिजे, मला लगेच परत यायचे, कारण ही ऍस्ट्रॉलॉजी इतकी डेप्थ आहे. मला हेच म्हणजे प्रत्येक जन्मी मला हेच शिकायचंय. हॅलो हा, बोला बोला. मॅडम, हा इथे बघा, आपण आता हे 11:30 तुम्ही घेतलं, बुधवार घेतला, गिधाड हा पक्षी शुक्ल पक्ष, राईट. हा आणि 11:30 पत्रिका लावली. तर हा आपण हिचं जे हिने जे म्हणजे एक्सेप्ट केलेलं आहे ते फेवरेबल आहे की नाही, तर हा पक्षानुसार पाहिलं तर नेक्स्ट पक्ष जो येतोय त्याच्यामध्ये हेच सूर्य गुरु चंद्र हे मोरच्या अंतर्गत येते हा. है ना. हो, म्हणून तिचं ते एक्सेप्ट, म्हणजे तिने जे काही एक्सेप्ट केलेले आहे ह्या हे ह्याच्यामध्ये, किंवा योग्य जेव्हा आहे. तिची हा जॉईनिंग असेल हा. तेव्हा हे तिला जर 10-12 दिवसानंतरची जॉईनिंग असेल तर हीच पत्रिका तिला फेवरेबल पडते असं आपण समजू शकतो ना. हो हो, समजू शकतो ना. ओके हम्म. ओके, थँक्यू. तुम्ही अजून जरी प्रकाश टाकला ना तरी चालेल, सावंत मॅडम, तुमचा भरपूर अभ्यास आहे सगळ्याच अंगाने. आम्हाला पण अजून काय राहिलं असेल. मॅडम, हा मी ना पहिले 3 लेक्चर अटेंड नाही केले, तर मला पक्ष्यांची विस्तृत जानकारी नाही. ठीक आहे. नंतरचे जे 4-5 लेक्चर मी अटेंड केले गोचरचे, त्याच्यामध्ये मी माझी बुद्धी लावत होती. ठीक हा. आहे. आणि त्या बुद्धीच्या अंतर्गत सरांनी जसं शिकवलेलं ना, ते मी प्रॅक्टिस केलेली आहे. शुक्ल होय पक्षामध्ये आणि कृष्ण पक्षामध्ये होय होय. ग्रह जर आपण ठेवले आणि ते फिरतात, मग हम्म. 15 दिवसानंतर जेव्हा हे फिरले, त्यांनी पक्षी बदलले, मग हो. त्याच टायमाला केलेला मुहूर्ताचा काय परिणाम होतो, किंवा एखाद्याने एखादा निर्णय घेतला तर हम्म. 15 दिवसानंतर त्याची फक्त 15 दिवसाची जी ड्युरेशन आहे ना, होय होय. त्याच्यामध्ये काय फलित येऊ शकतं ह्याचं मी फक्त एक, समजा तुम्ही ऑब्झर्वेशन समजा, तर ते मी करत होती. हा. आज जे तुम्ही लेक्चर घेतलं ना, त्याच्यामध्ये विस्तृत इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हम्म. प्लस जे प्रश्नकुंडलीत म्हणजे तिने एक्सेप्ट कसं केलं आणि हम्म. तुम्ही कशी पत्रिका बघितली, हम्म. ह्याच्यानंतर मॅडम मी आता जेव्हा चेक करेन ना, तर ह्या सगळ्याच गोष्टी ना हो.
कलेक्ट करून मग पत्रिका बघण्याचा प्रयत्न करेन. पण माझं मी फक्त तेवढं तुम्हाला एवढं सांगेन की माझा जो अनुभव आहे, ज्या हा. पत्रिकेमध्ये सक्सेस असते ना मॅडम, हम्म. तुम्ही कितीही टूल्स लावा, हम्म. तुम्हाला सर्वच सक्सेस भेटेल. हम्म. आणि जिथे अनसक्सेस असते ना, नाहीच तिथे तुम्ही मिळणार. प्रत्येक Yes. टूल्स पाहिले ना, त्या हा. प्रत्येक टूल्स मधून तुम्हाला अनसक्सेसफुलनेस ते दिसणार. पण हिच्या पत्रिकेमध्ये आपण जे काही पाहतोय, ग्रह पाहतोय, गोचर सॉरी जन्माचे ग्रह पाहिले, त्यांची हो. बैठक पाहिली, हो. पंचपक्षी पाहिलं, अष्टक वर्ग पाहिलं, हिला दशा पण चांगल्याच भेटल्या असतील, चांगलं मग चांगलं. हिला सक्सेस आहे ना. कारण जन्मपत्रिकाचा जो टाइम आहे, वृश्चिक लग्न आणि त्याची जी डिग्री आहे आणि तिचा जो चंद्रमा आहे, तो तिला सक्सेस नेतोय आणि ती वर्कहॉलिक आहे ना. होय आणि होय तिला जसं नशीब संचित चांगलं आहे म्हणून आहे. तिला भेटत जाते सर्व. म्हणजे मग सगळेच मेहनत माझं करतात, पण सगळ्यांना रिझल्ट मिळतातच असं नाही. तर म्हणजेच तो कुंडलीचा दर्जाच म्हणजे इतका चांगला आहे ना, त्याच्यामुळं ते हो सगळं हो 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 होत गेलं. हो म्हणजे हो हो मेहनतीच हो हो आहेत, मेहनत न करता मायक्रोसॉफ्ट वाले कसे ठेवतील सांगायला. हो 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 मी मॅडम मोराचं जे आहे ते मी पाहिलेलं आहे. खूप लवकर म्हणजे व्यक्ती दिसायला येतो. हम्म. लोक खूप हेवा करतात, म्हणजे हा. त्याला जी गोष्टी भेटतात ना, इझिली भेटतात. हो हो पण त्याचं खूप हेवा म्हणजे जलसी होते आणि तो बुद्धिमान असला की सोडून देतो हा. आणि बुद्धिमान नसला की भांडत राहतो. नाही ते म्हणजे मोराच्या अंतर्गत जे प्लॅनेट असले किंवा ज्या हम्म. भावाच्या अंतर्गत मोर होय. पक्षी आला ना, हम्म. तिथे इझी सक्सेस असते. असतं मग ती असतं. जर 12th हाऊस मध्ये मोर आला, तर ते अध्यात्मामध्ये पण इझिली त्याला सर्व हो. भेटतं. म्हणजे 9th असं हाऊस मध्ये असलं, फार 4th हाऊस मध्ये असलं, तर एज्युकेशन मध्ये इझिली सर्व होऊन जातं. होय. पण ऑल द थिंग्स म्हणजे प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला कनेक्ट आहे ना. आहे तर कनेक्ट. बेस पत्रिका, जन्मपत्रिका जर चांगली असली तर तुम्हाला सर्वच चांगलं भेटत जातं मॅडम. ते पण तर तुम्ही जे आहे. शिकवता ना मॅडम, थँक्यू. नाही काय मी थँक्यू फक्त मला आभारच नाही, व्यक्त करू शकते, बाकी सरांना काय बोलू सरांना नाही शकत. नाही, सरांना म्हणा, आपण तर सरांकडनं सरांना तर आभार व्यक्त करण्यासारखंच नाहीये. त्यांनी जे काही दिलेलं आहे ते आम्ही लकी आहोत की आम्हाला ते भेटतंय. म्हणजे आपण त्यांचा आभार किती रोज पण व्यक्त केला, रोज त्यांना ग्रॅटिट्यूड दिलं तरी ते कमीच आहे. पण तुम्हाला पण एकदा पुन्हा थँक्यू, कारण तुम्ही खूप महिन्यानंतर रिव्हिजनच झालं मॅडम. आणि ज्यांनी लेक्चर्स अटेंड केलेले आहेत, ज्यांच्याकडे फर्स्ट 3 लेक्चर्सचे त्यांना तर मदतच झाली असेल ना मॅडम. मला तर मदतच होते हा मॅम. नाही, मी छोटासा प्रयत्न थँक्यू. केला. मी किती जवळजवळ 33 वर्षानंतर मी आज म्हणजे लेक्चर घेतलं. अगोदर त्याच्या म्हणजे पूर्वी मी घेत होते, मग मध्ये मी नोकरी सोडून दिली होती ना. पण आज जवळजवळ एक्झॅक्ट 33 वर्ष होऊन गेले. नाही, पण तुमचा लेक्चर हे शो करतो की तुम्ही प्रोफेसर होता. एक प्रोफेसर कसा हे लेक्चर मला घेतो तसं माहिती तुम्ही आता, लेक्चर घेतलेले पण आहे. मी प्रयत्न मॅडम, केला. तुमचा प्रयत्न खूप यशस्वी झालाय असं मला तरी वाटतं. थँक्यू. थँक्यू. मॅडम, अजून एक गोष्ट इथे लक्षात येते, हो म्हणजे आता ती सांगा. पारंपरिक प्रमाणे हो चालेल सांगते चालेल, मी. सांगा सांगा रुलिंग, सांगा. आपलं रुलिंग मध्ये बघा, लग्नेश हा. चंद्र आहे, तो गुरु बरोबर गेलाय होय. वृषभ राशीमध्ये गजकेसरी योगात. हो. पुन्हा दशमेश मंगळ लग्नी आलाय आणि दशमात सूर्य. ही एक पॉझिटिव्ह बाजू आहे, खूप मोठी म्हणजे रुलिंग साठी सुद्धा ही पॉझिटिव्ह बाजू आली आहे ना. होय ती होय. पण सुंदर आहे. पक्षी तर आहेच, नो डाऊट. ते आपण पण पक्षी आहे काय? हा, म्हटल्यावर ठीक पक्षी आहेच आहे, पण हा आहे. आपल्या ह्याच्याप्रमाणे पण हम्म. त्या दिवसाच्या मेन पॉइंटला हे ग्रह पण तिला सपोर्टिव्ह हो ठरले की ह्या ठरलं. निर्णयाला, ह्या कन्क्लुजनला हो, येण्यासाठी. येण्यासाठी बरोबर आहे ना. मीनेत शुक्र पण उच्चीच आहे. तिथे बुधाचा पण नीचभंग राजयोग झालाय, कारण शुक्र हो आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे. म्हणजे हे सगळ्या त्यावेळची सिच्युएशन त्या जातिकेसाठी खूप चांगली होती, हा, म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारी. डेस्टिनी आपण म्हणतो ना, डेस्टिनी चांगली डेस्टिनी व्हायची असली तर ते ग्रह आपल्याला कसे साथ देतात. फेवरेबल होतात. हो आणि हो मग हे पत्रिका आपण सोडवतो नथिंग बट काय, की तो मॅप एक प्रकारे म्हणजे आपल्याला व्हाय दिस हॅपन्स त्याचं उत्तर एकदम छान मिळतं असं. हो हो, छान मॅडम, छान. धन्यवाद. बोला, कोणाला बोलायचंय? मॅडम, हिला जन्मताच दशा खूप छान आल्या. खूप जन्मताच चांगलं भाग्यशाची दशा. होय. म्हणजे नाही का, जन्मताच मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्यकर्म असेल हा. की त्यामुळे जन्म अशा कुठल्या कुटुंबामध्ये घेतला की जिथे खूप सपोर्टिव्ह आणि खूपच म्हणजे प्रोडक्टिव्ह असंच तिला पण गोष्टी एकदम मिळाल्या. छान. वडील पण एकदम म्हणजे हाय पोस्टवर आहेत. आई पण व्हाईस प्रिन्सिपल म्हणून हे झाली रिटायर.
भाऊ पण आहे, तो पण चांगला ह्याच्यावर आहे. सगळं छान आहे. तेच ना, कारण पहिल्यांदा चंद्र तो जवळजवळ 99 पर्यंत होता. त्यानंतर मंगळाची दशा, म्हणजे पुन्हा तो लग्नेश म्हणून इथे खूप ऍक्टिव्ह झाला हॅलो. मंगळ. त्याच्यानंतर आता जी चालूच आहे 2024 पर्यंत होती तिला राहूची दशा. तर राहू पण इथे धनस्थानामध्ये आहे. आता आणि गुरु. नंतर नंतर हम्म. येणारी गुरुची दशा, हो, म्हणजे ती तर म्हणजे छानच आहे. खूपच छान. म्हणजे पुढची 19 वर्ष. हो. हो, म्हणजे असं फार रेअरली होतं, आणि फार तो रेअरली पाहायला मिळतं. हा मूळ कुंडलीत शिवाय तो गुरु इकडे दशमातच आहे ना, म्हणजे हो, सिंह सिंहेचा गुरु आणि आहे. कोंबडा घेऊन बसलेला धनेश आहे. पण आहे. हा. आणि धनेश पण आणखीन आहे. एक महत्वाचा पॉइंट असा आहे मॅम, हा. की पूर्णपणे अष्टक वर्गाप्रमाणे जरी बघितलं तर हा. सगळ्यात हायेस्ट मार्क या जातिकेला तिच्या लग्न स्थानात लग्नात 37 आहे. हा येस. सगळ्यात स्ट्रॉंग फॅक्टर वाटतो. म्हणजे हो, काही हो. परिस्थिती असेल हम्म. उद्या, जे काही सपोज, कारण प्रत्येक हा. पत्रिकेत काही अपडाऊन पण असतात, 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 सो शी असतात. कॅन कॅपेबली हँडल इट. हो. हे कन्फर्म आहे. खूप छान आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. मग मी सुरुवातीलाच मी थँक्यू मॅम. कपॅबल आहेच, म्हणजे ती असे खूप. हो, आणि कुठल्याही प्रसंगाला शिवाय असं नाही की आपण स्त्री पुरुष असा भेद नाही करू शकत. ऍट एनी कॉस्ट म्हणजे सगळ्याला त्याच्यातनं अशी बाहेर पडेल. हो, वृश्चिक लग्न आहे बरोबर. ना मॅडम, मंगळाचं हम्म. लग्न नेहमी पण सर कॅपेबल आपल्याला नेहमी असतं. सांगतातच ना, सरांचं लाडकं लग्न आहे. ते मुद्दे मॅडम ऐकून ऐकून तुम्ही आता डोक्यात बसलेत व्यवस्थित एकदम. हो ना, हो ना. मॅडम तुम्ही फार छान सांगितली आज पत्रिका. एकदम सुरुवातीपासून डिटेल मध्ये सगळं, की ते विसरलेलं थोडस होतं ते एकदम छान रिव्हिजन झाली. थँक्यू. मी छोटासा प्रयत्न केला मॅडम, मला म्हणजे जसं हे वाटलं योग्य तसं मी. आणि खूप छान मला सांगितलं सारखं तुम्ही. ह्याचं वाईट म्हणजे की अरे हे एवढं छान, पण मग आपले ते रेकॉर्डिंग झाले नाही ना. मग आता ह्या बाकीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे आपण तुम्ही रेकॉर्डिंग ऐकतच आहात, पण ते त्याच्यातनं पण कळतं, पण ते डायरेक्ट गोचरनी सुरू झालं ना. तर आधी म्हणजे असं पंचपक्षी काय आहे काय नाही असं हे सगळं मला असं वाटलं की आपण आधी थोडंसं ह्याच्यावर बोलावं आणि मग पत्रिकेकडे जावं, म्हणजे असं. म्हणून मग मी अगोदर थोडं, मला वाटलं तुम्ही बोर झालात की काय मी एवढं सगळं सांगत बसले. नाही नाही, खूप छान झाली, खूपच सुंदर. आणि कळलं, आज जास्त कळलं. थँक्यू. म्हणजे रिव्हिजन झाल्यामुळे जास्त एकदम जवळशी वाटलं सगळं पक्षी. हा, नाही ते पक्षी तर म्हणजे मी त्यांना डिव्हाइन म्हणते ना. म्हणजे ते अगदी खूप आपल्याला म्हणजे गिधाड जरी असला तर असं गिधाड म्हणून हे नाही, तो किती शक्ती पण आहे. म्हणजे तो असं ऍटमॉस्फिअर पण हे करतो ना. म्हणजे तो हे खातो ना असं, म्हणजे मेलेल्या ह्याचं. तर तरी ते ऍटमॉस्फिअर म्हणजे साफ करायला पण त्याची मदत होते. हो आणि हो. ज्यावेळेस आपल्याला असे अति तटीचे काय म्हणायचं आपण प्रसंग येतात, मग तिथे मोर वगैरे हे छान आहेत ते लक्झरी, पण ते तिथे नाही ना, तिथे घुबडाचीच हे सॉरी गिधाडाची शक्ती कामाला येणार ना. हो हो. बघा कोणा. मॅडम, आजकाल गिधाड लुप्त होत आहेत म्हणून रोगराई पसरते. हा, मग आता ते काय एक 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 पक्षी चाललेच ना, असे लोक काय करतात मग होणार. हम्म. बघा आता पुढच्या वेळेस ठीक. किवटणे मॅडम किंवा आपल्या कोण दुसऱ्या जर पुढच्या वेळेला कोण घेणार असेल तर पहिला विषय हा. कळवा, हो. आणि मग पत्रिका तशी बनवतो, तुम्हाला पाठवतो. किंवा तुम्ही पाठवा पत्रिका, हरकत नाही. मॅडम, कोणता विषय? हा, बोला बोला. बोला. मगा तुम्ही कोणत्या पुस्तकाबद्दल बोलत होते? बायोरिदम बद्दल बोलत होते का? हो, बायोरिदम बायोरिदम ते ह्याच्यावर येतात ना. आपण गुगलवर टाकलं ना कोणकोणचे म्हणजे पुस्तकं, ते पण ह्या म्हणतात तसं अवेलेबल का नाही आहेत म्हणजे माहित नाही. ते आपले कोण राव सर, कोण ते के.एन. रावच का, तर पेनरावचं. त्यांचं पण आहे. आणि मला असं वाटतं संजय रथ का कोण, तर म्हणजे मी पण ट्राय करत होते, पण ते कुठेच नाही, म्हणजे हे नाही होत. संजय हा. राऊतचं नाही आहे ते. हा. ते बायोरिदम यांचं आहे. अ, दुसऱ्यांचं आहे बायोरिदम. अच्छा. नाही, असू द्या कोणाचं पण, के.एन. राव यांचं आहे असं मी नाही म्हणत, पण त्यांचे पण म्हणजे मी गुगलवर जाऊन असं सर्च केलं ना, की आपल्याला ते तमिळी तर खूप आहे, पण आपल्याला ते कसं कळणार. तर ऍटलिस्ट इंग्लिश मधून म्हणजे असले पुस्तकं तरी चालेल, पण ते अवेलेबलच नाही. त्या कोण रसिका मॅडम नाही का म्हणाल्या. हा. तेच बायोरिदम यांचं आहे. US कुल्लीपन्नीच. अच्छा, तुमच्याकडे आहे का ते? नाही नाही,
माझ्याकडे नाही आहे. पण पण तुम्ही मग आता हे सर्च केलं. ओके ते ओके. नाही सप्तर्षीचं आहे, ते सप्तर्षी पब्लिकेशनचं आहे. बर 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 बर. हम्म, माझ्याकडे नाही आहे. मी ते याच्यावर इंटरनेटवरच पाहिलं. पण हम्म. तुम्ही याच्याच बद्दल बोलत होतात का असं विचारते. मी बघतो, मराठी असेल तर पाठवतो तुम्हाला. चालेल सर. चालेल सर, एकदम काय हो सर, नक्की सर पाठवा. आपल्याला सगळे कारण देतात, आपण घेतच हिंदी नाही. एक पुस्तक ना कवठेकरनी मिळवलं होतं, म्हणजे तिला मिळालं अमेझॉन वरती, हा म्हणून ती मला म्हणाली की तू पण ट्राय कर. मग मी आता 2 दिवस शोधती, पण आम्ही म्हणजे माझ्या सुनेनी 3-4 ठिकाणी पण पाहिलं, पण बर. अवेलेबल नाहीच आहे ते पुस्तक. हम्म. कोणतं तर ते हिंदी कधी मधलं मिळेल, कोणतं? किंवा आता नेमकी आणि कवठेकर बाहेर गेले, आता ती जेव्हा येईल तेव्हा म्हणजे झेरॉक्स वगैरे काढून घेता रसिका येईल, पण मॅडम, ती आल्याशिवाय नाही. हिंदी मधलं कोणतं पुस्तक मी म्हणता? आहे, क्लास अटेंड करते मी, पण हा मी आता आहे. इंडियामध्ये नाहीये. हो तेच ना, ते पुस्तक मी केलं ट्राय, पण अवेलेबल नाहीये. नाही त्याचं मिळालं ना. मॅडम हा. नाव सांगा नाही ना, मिळालं. कवठेकर मॅडम नाव सांगा त्या बुकचं. ते पंचपक्षी के रहस्य असं काहीतरी आहे ना ग रसिका, मला हो पण आठवत नाही आता. हो, ते मी आता कारण लिहिलंय कुठेतरी. बघते मी, उद्या सांगते मी. ते ठीक. कोणीतरी हिंदी मधलं आहे, पण ते त्याच्यामध्ये हो आहे हो सगळं. हो. पण हे जे आज तुम्ही सांगितलं ना कुबल हा मॅडम, हा ते हो. बिलकुल त्याच्यात काही नाहीये. नाहीये ना. नंतरचं सगळं आहे त्याच्यामध्ये. पण खूप तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही जे आमचे पहिली लेक्चर्स बुडली, त्याचे तुम्ही जी हो. उजळणी घेतलीत ना, अतिशय अतिशय आम्हाला त्याचा उपयोग होईल. खूप 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 धन्यवाद तुम्हाला. थँक्यू ते सो मच. बायोरिदमचं हे जे बुक आहे ना, बायोरिदम ऑफ नॅटल मून, हे रिकमेंडेड आहे. अच्छा. चांगलं बुक आहे, क्वालिटी बुक आहे. ते आपण फीडबॅक बघून किंवा थोडस ते बघू. हा. तसं बघूनच घ्यायचं ना मग. हो. हे पंचपक्षी मनोज शास्त्री म्हणून कोणतरी आहेत, मनोज कुमार. मनोज कुमार. हा ओके. हा, तेच तेच पुस्तक मी म्हणाली. बर. ते मनोज हा, मी तेच तेच मनोज ह्याच्यावरती कुमारांचं पुस्तक सांगितलं अमेझॉन तुम्ही. वरती अमेझॉन वरती मिळतात ते. हो, नाही नाहीये आता ना, सध्या. अवेलेबल हे नाहीये. आता नाही हा, आहे, आता नाही आहे. मनोज कुमार, येस. माझे मराठी आहे, बघतो, मी शोधतो. चालेल सर, आम्हाला पण पाठवा. सर हो सर, पाठवा हो ना नक्की, चालेल. प्लीज सर. बरं होईल सर खूप. ठीक आहे, ठीक सर जरूर पाठवा पुस्तक, फार उपयोगाचं राहील सगळ्यांसाठी ते. आहे. येस सर, ते सुद्धा मी ट्रान्सलेट केलेलं आहे, बघूया. हो चालेल सर, चालेल चालेल चालेल. चालेल सर. थँक्यू सर. सुबोध मॅडम, खूप छान क्लास घेतला तुम्ही, खूप छान. शब्दच नाहीये, खूप छान वाटलं. आणि थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद मॅडम. थँक्यू सर. अच्छा, धन्यवाद. सर परत आभार की तुम्ही ही गोल्डन अपॉर्च्युनिटी, जे इतके दिवस मी आता थांबले पुन्हा होते, जागी झाले. कोणाला शिकवायची इच्छा असेल तर त्यांनी आपलं मत हे करावं. आणि सगळ्यांसाठी हा क्लास आहे, तुम्हाला प्रॅक्टिससाठी आहे, तुम्हाला पुढे जाऊन तुमचं कार्य करायचं आहे, तुमचं करिअर बनवायचं आहे, त्यासाठी ही भूमिका आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही मोबदला नाही. जे काही तुम्हाला येतंय ते तुम्हाला धाडस यावं, होय होय सर. तुम्ही धाडसी व्हावं, तुमची कमांड राहावी, डेअरिंग यावं, त्याच्याकरता हा क्लास आहे. So anyway, madam, I wish you all the best. Thank you very much for attending, everybody. थँक्यू. Okay. मग मी मीटिंग एंड करू का?